श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 16वा श्लोक आहे. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. तेव्हा भगवान सांगतात की या श्लोकामध्ये काही लक्षणं सांगतात, की भक्ताची लक्षण काय आहे? म्हणजे ह्या लक्षणाने युक्त जो भक्त असतो, तो भक्त ही माया तरून जातो. कस्तरती कस्तरती मायाम. कोण मायेला तरून जातो. ते ह्या श्लोकामध्ये त्या भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. मग ही भक्ताची लक्षणं का सांगतात? तर आपल्या अभ्यासासाठी सांगतात, की आपला आपल्या ठिकाणी याच्यापैकी कुठली लक्षणं आहेत का? एखाद दुसरं लक्षण आपल्याकडे असेल, तर आपल्याकडे कुठलं लक्षण नाही आहे याच्यात, याचा तो अभ्यास असतो. भक्त म्हणजे अभ्यास करणारा, शिष्य म्हणजे अभ्यास करणारा. आणि जेव्हा जेव्हा तो अभ्यासात असतो, तेव्हा त्याला माया काही करू शकत नाही. माया त्याच्यावर परिणाम करू शकत नाही, जेव्हा तो अभ्यासात असतो. आणि जेव्हा तो अभ्यासामध्ये नसतो, तेव्हा मात्र माया त्याच्यावर भारी पडते, गारुड करते. मगाशी त्यांनी जसं सांगितलं. गारुड आणि गारुडी आणि त्याची माया, गारुडी आणि त्याचा खेळ असं जे सांगितलं. त्या तेव्हा त्या खेळात जेव्हा असं होतं, की संसाराचा खेळ आहे, एक सृष्टीचा खेळ आहे आणि एक त्या कार्याचा खेळ आहे. 3 स्तरावर हे चाललेलं असतं. एक सृष्टीचा खेळ आहे. सृष्टीचा खेळ तर परमात्म्याने तो तयार करून ठेवलेला आहे. सृष्टी निर्मिती केली आहे. मग ही सृष्टी खरी आहे का खोटी आहे? ही सृष्टी खरी आहे. परमात्म्याने निर्माण केलेली सृष्टी खरी आहे. त्यात खोटं काही नाही म्हणा. मग त्या सृष्टीमध्ये तो सद्गुरू रूपाने आला आणि त्यांनी कार्यरूपी आणखी एक सृष्टी निर्माण केली. मग ही सृष्टी खोटी आहे का खरी आहे? ही सृष्टी खरी आहे. या 2 सृष्टी खऱ्या आहेत. मग माया कुठे आहे? पण माया दोन्हीकडे आहे. जी सृष्टी परमेश्वराने निर्माण केली त्याच्यातही माया आहे. कारण त्या सृष्टीकडे आपण बघतो, तर कन्फ्युजन होतं. जसं ते म्हणतात, काही कळतच नाही सृष्टी काय आहे? किती आहे? काय आहे? काही कळतच नाही बाबा. एवढं मोठं आकाश, आकाश किती आहे? काही एक पत्ता लागत नाही. अनंत म्हणून त्याला अनंत असं म्हटलं. परमेश्वराच्या जसा परमेश्वर अनंत आहे, तशी त्याची सृष्टी अनंत आहे. आकाश अनंत आहे. काय त्याचं ब्रह्मांड हे अनंत आहे आणि असे अनंत ब्रह्मांड आहेत. हा असा विचार करायला लागला तर काही कळतच नाही. मनुष्याला एकदम हे होतं. एकदा त्याला भीती वाटेल किंवा तो त्याला कळणारच नाही काय, काय आहे? करायचं काय? मी कोण? काय? काही कळतच नाही. आणि म्हणून ती माया जिथे कळत नाही, जिथे कन्फ्युजन आहे त्याला माया असं म्हणतात. तेव्हा ती माया परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, तेव्हा मायेला बरोबरच घेऊन केली. श्री म्हणजे माया. श्रीहरी, श्रीहरी नुसता हरी होता, तेव्हा माया नव्हती. किंवा ती माया श्रीहरीशी एकरूप होती. परंतु जेव्हा सृष्टी निर्माण केली, तर ते त्याच्या ठिकाणचं जे चैतन्य शक्ती आहे,
त्याने ती सृष्टी निर्माण केली, माया निर्माण झाली. परंतु ती माया शुद्ध आहे. श्रीहरीने निर्माण केलेली माया हे जग हे शुद्ध आहे. याच्यात काही अशुद्धता नाहीये म्हणा. परंतु मनुष्य त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याला त्याचा ज्ञान नसल्यामुळे कन्फ्युजन कशामुळे होतं, की ज्ञान नसल्यामुळे. त्याला ज्ञान नसतं म्हणून ते करतो. तरी म्हणले परमेश्वराच्या सृष्टीचा विचार करायचा आपल्याला काही कारण नाही. मग दुसरी सृष्टी पण परमेश्वराची सृष्टी खरी आहे. एवढंच फक्त त्याचं ज्ञान आहे. परमेश्वर खरा आहे, परमेश्वराची सृष्टी खरी आहे. पण त्याच्यामध्ये तो ज्ञान देण्यासाठी सद्गुरू रूपाने येतो आणि कार्य सुरू करतो, तर कार्यरूपी सुद्धा माया आहे. कारण मायेशिवाय परमेश्वर प्रगट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कार्य आहे त्याच्यामुळे ज्ञान प्रगट होतं. मायाही प्रगट होते एकीकडे, दुसरीकडे ज्ञान प्रगट होतं त्या मायेचं. त्याच्यामुळे त्या शिष्याला ज्ञान व्हायला लागतं. त्याच्यामुळे त्याचं कन्फ्युजन दूर होतं. त्याचं जे त्याला कळत नाही एखादी गोष्ट. कन्फ्युजन म्हणजे काय? एखादी गोष्ट कळत नाही. तेव्हा त्याचं ते सद्गुरू प्रवचनामधून बोध करून, त्यांच्या ग्रंथामधून त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्याशिवाय ते नाही कळत. अभ्यास केल्याशिवाय त्याचं अज्ञान दूर होणार नाही, कन्फ्युजन दूर होणार नाही. म्हणून हे कार्य आहे. कार्य याच्यासाठी आहे, की अज्ञान दूर करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट आहे संसार. संसार एक म्हणून आहे. परमेश्वराची सृष्टी आहे, पण त्याच्यात हा संसार आहे ना. आपले नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, ऑफिसमधले लोक आहेत किंवा या सृष्टीतले काही मनुष्य प्राणी आहे, आणखी काही आहे. तर याला संसार असं म्हणतात. आणि तो संसार मात्र तो कुठे आहे? तर आपल्या मनाच्या ठिकाणी आहे. तो संसार संसार माया म्हणतात ना, संसार माया दूर कराया, लावीशी प्रेम माया. परत आणखी एक माया आहे. कार्यात एक माया आहे, की प्रेम माया. तो प्रेम म्हणजे प्रेम लावतो. कार्य कशासाठी आहे? आणि त्याच्या ठिकाणी जी संसार रूपी माया आहे, ती कार्यातही तो माया घेऊन येतो. ते अज्ञान घेऊन येतो. जसं तो संसारात वागतो, तसंच कार्यामध्ये त्याला संसारात जसं व्यक्तींच्याकडे बघतो, तसं तो कार्यामध्ये देखील व्यक्तींच्याकडे बघतो, परिस्थिती बघतो, काय बघतो आणि परत इकडेही कन्फ्युजन होतं. तर हे कार्य असं आहे, की संसार माया दूर कराया, लावीसी प्रेम माया. प्रेमाची माया लावतो. म्हणजे हे जो कार्य आहे परमेश्वराचं प्रेम माया लावण्यासाठी. प्रेम माया का लावतो? तर संसाराची माया जी आहे, ती दूर व्हावी म्हणून. कारण संसाराच्या मायेमध्ये त्याला दुःख होतं. मुख्य काय तर त्याला दुःख होतं. तो निराश होतो. त्याला भीती वाटते. त्याला चिंता वाटते. तेव्हा हे सगळं जाण्यासाठी ही जी माया आहे, ही जाण्यासाठी सद्गुरूंच्याकडे सद्गुरू कार्य तयार करतात. पण कार्यामध्ये ती माया येतेच म्हणाले. कारण अज्ञान असल्यामुळे. हळू ती माया दूर होते. तेव्हा त्याला अभ्यास करावा लागतो. सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो आला, की ती माया दूर करण्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो. आणि जेवढा तो तीव्रतेने अभ्यास करेल, तेवढं त्याचं कन्फ्युजन आणि तेवढं ते त्याचं ती माया लवकर दूर होते. अभ्यास केला नाही, की ती माया जास्त घट्ट होऊन राहते आणि ती आपल्याला सत्य वाटायला लागते. खरं माया म्हणजे म्हणजे नाही, म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. तिचं डेफिनेशनच असं केलेलं आहे, की माया म्हणजे काय हो? म्हणजे नाही. संस्कृतमध्ये मा या शब्दाचा अर्थ नाही आणि या म्हणजे जी. जिला अस्तित्व नाही त्याला माया असं म्हणतात. तेव्हा ही माया कुठे निर्माण होते? तर म्हणाले, जशी ती माया सृष्टीरूपी सृष्टी निर्माण केली, त्यात माया आहे आणि परमात्मा आहे. तर तिथे परमात्मा दिसत नाही, माया दिसते त्याची. माया दिसते. परमात्मा दिसत नाही. पण परमात्मा आणि सृष्टी, माया मिळून सृष्टी झाली ना. तसंच कार्यामध्ये सद्गुरू आणि त्यांची प्रेम माया, त्यांची कार्याची माया मिळून
परमेश्वराचं ज्ञान प्रगट होतं. आणि तिसरी माया म्हणजे भक्ताच्या ठिकाणी जे मन आहे. माया म्हणजे काय हो? जे मन आहे ना, ते मन म्हणजे माया. भक्ताच्या ठिकाणी जे मन आहे, त्याला माया असं म्हणतात. आणि मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. तसं मन म्हणजे काय हो? मनाचं डेफिनेशन करा, तर मन तर माया आहे. म्हणजे मन नाही. खरं मनाला अस्तित्व नाहीये. खरं मनाला अस्तित्व नाही. पण मनुष्य विचार करतो, तेव्हा मन अस्तित्वात येतं. किंवा मनुष्य विचार करत नाही. विचार करो का न करो त्याच्या मनात विचार यायलाच लागतात. हे हे म्हणलं ऑटोमॅटिक आहे. आता योगमार्गात काय करतात त्या मनाला थांबवतात. थोडा वेळ त्याला खूप कठीण आहे. पण योगामध्ये त्याला थांबवतात. असं आहे. तर एखादं जोरदार वादळ आलं त्याला आपण थांबवू शकतो का? थोडा वेळ काहीतरी करून थांबवू आपण. समुद्रामध्ये मोठं तुफान आलंय. त्याला थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. समुद्रावरच्या लाटांना आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. वारा वाहतो त्याला आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत. सूर्य उगवतो त्याला आपण थांबवू शकतो का? नाही. म्हणजे या जगातली कुठलीही गोष्ट तिला आपण थांबवायचा प्रयत्न केला, की थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला थांबवणं हा मूर्खपणा ठरेल. तसं योग मार्ग म्हणजे असं म्हणू नये, पण एक प्रकारचा मूर्खपणाच आहे. कारण तिथे त्या मनाला थांबवलं जातं. बरं आता ते थांबणार का? ज्याचा स्वभावच असा आहे, की जोरात वाहत राहणं. आता नदीला बांध घालतात, पण मग काय नदीचं पाणी एवढं वाढतं, की ते बांध फुटून जातात आणि हाहाकार होतो. जसं पुण्याचं ते मागे मुळा मुठा नदी आणि त्याचा बांधारा तो फुटला आणि केवढा हाहाकार झाला. तसं म्हणलं योगी लोक या मनाला थांबवतात. पण एका लिमिटच्या बाहेर जर त्यांनी असं केलं, तर म्हणाले हाहाकार उडतो, डोक्यावर परिणाम होतो, सर्व काही अ, गोष्टी होतात. तेव्हा या मनाला थांबवणं इष्ट नाहीये. मन जी गोष्ट थांबवू शकत नाही त्यालाच मन असं. जी गोष्ट कधीच थांबवू शकत नाही, तिला कोणी अडवू शकत नाही, तिला मन असं म्हणतात. कारण ती शक्ती आहे. ती शक्ती आहे आणि ती परमेश्वराच्या ठिकाणून बाहेर पडलेली आहे. मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा ती शक्ती आहे. ती आत्म्यापासून मन हे आत्म्यापासून निर्माण झालेलं आहे. आत्म्याच्या वर ज्या लहरी निर्माण झाल्या त्याला मन असं म्हणतात. त्या आत्मशक्ती त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्या परमेश्वराच्या आत्मशक्तीला तुम्ही थांबवू शकता का? नाही थांबवू शकत. तेव्हा मगाशी त्यांनी सांगितलं तसं थांबवता येत नाही म्हणाले. त्याला वळवता येतं. काय म्हणजे तुम्हाला असं कन्फ्युजन झालं तर तुम्ही काय मग सद्गुरूंचा ग्रंथ वाचा, सद्गुरूंशी बोला, सद्गुरूंचे प्रवचन ऐका, सद्गुरूंनी काय लिहिलंय त्याचा विचार करा. म्हणजे तुमचं मन शिफ्ट होतं. लहरी असणारच. लहरी नाही काय तुम्ही हे करू शकत. पण त्या शिफ्ट करू शकतात, की जी अज्ञान माया होती त्यातून ज्ञानरूपी मायेमध्ये तुम्ही त्याला शिफ्ट केलं. झोपडपट्टीत राहत होता त्याला चांगल्या बंगल्यामध्ये तुम्ही शिफ्ट केलं. म्हणजे तो सुखी झाला. तो शांत झाला. त्याच्या सगळ्या असुविधा होत्या. पाणी येत नव्हतं. त्याचं त्याला दुःख होतं. तिथे पाणी 24 तास. तिथे लाईट नव्हता. कंदिलाचा प्रकाश, रॉकेल नव्हतं. तर इथे 24 तास तुमच्याकडे प्रकाश आहे. तिकडे चूल पेटवायची हे नव्हतं. रॉकेल नव्हतं, लाकडं नव्हती. तर इथे तुमच्याकडे गॅस आहे. म्हणजे सगळं जे काही त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सापडला. म्हणजे कन्फ्युजन सगळं दूर झालं. कशामुळे? की करायच्या त्याच गोष्टी आहे, जी झोपडीत तुम्ही करत होता, स्वयंपाक करत होतात, काय होत राहत होता, झोपत होतात. गोष्टी तुम्हाला त्याच करायच्या आहेत. त्या तुम्ही नाही थांबवू शकत.
नाही मी सगळं आता मला दुःख होतं म्हणून सगळं थांबवून टाकतो. जेवत नाही, झोपत नाही, काय करत थांबवतच नाहीत. तसं मनाला कोणी थांबवू शकत नाही आणि ज्याला थांबवू शकत नाही त्यालाच मन असं म्हणतात. त्यालाच माया असं म्हणतात. आणि ती का नाही थांबवू शकत? तर तेवढी शक्ती आपल्यात कुठे आहे? मनाची शक्ती म्हणजे परमात्म्याची शक्ती आहे. मनाची शक्ती म्हणजे आत्म्याची शक्ती आहे. आत्म्याच्या ठिकाणून ते निघालं कुठून नाही म्हटलं. आत्म्याच्या ठिकाणून निघालंय. आत्म्यावर अज्ञानाचं अज्ञानाची चादर आली आत्म्यावर, त्यालाच आवरण असं म्हणतात. आवरण, मलविक्षेप आवरण आपण सांगितलंय त्या ह्याच्यात पॉडकास्टमध्ये मल विक्षेप आणि आवरण. तर ते आत्म्यावरचं जे आवरण आलं आणि जे काही दिसायला लागलं त्यालाच मन असं म्हणतात. मग त्याला बंद नाही करता येणार मग. मग आत्म्यावर आवरण आलंय, तर ते आवरण दूर करण्याकरता आपण ते ज्ञान जिथे प्रगट होत आहे, सद्गुरूचं ज्ञान त्यांच्या ग्रंथात प्रगट आहे, त्यांच्या प्रवचनात प्रगट आहे. आणि म्हणून प्रवचन ऐका. आम्ही सांगतो, "अरे, नुसतं तू जप करत बसू नको." जप करत बसला तर सगळं ते मन तुला तिकडे गोंधळ करून टाकेल. गोंधळ झाला मनाचा तर जप नाही करायचा. सद्गुरूचं जे ज्ञान आहे, ज्ञानाने ते हे होईल. म जपानी मन एकाग्र होतं, पण ते थांबत नाही म्हणा. ते मग जपात पण लक्ष नाही लागत. म्हणून त्यांचं ज्ञान जे तिथे प्रगट आहे, तिथे ते ग्रंथ वाचले पाहिजेत. मग ते ग्रंथ वाचले की लगेच ते अज्ञान दूर होतं आणि मग आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं आणि मग ते मनाची चलबिचल जी आहे ती निघून जाते. तर यावरचे उपाय इथे सांगितलेत आणि म्हणून मन म्हणजे काय? जसं समुद्रावर लाटा येतात, लाटा थांबवू शकत नाही. लाटा म्हणजे समुद्र. तसं आत्म्याच्या ठिकाणी मन आहे. म्हणजे मन आहे म्हणजे माया आहे आणि ती माया त्या आत्म्याच्या ठिकाणूनच प्रगट झालेली आहे. जशा समुद्राच्या ठिकाणी लहरी प्रगट होतात, तसं आत्म्याच्या ठिकाणी माया प्रगट मन प्रगट झालंय. याला तुम्ही थांबवू नाही शकत. आणि म्हणून तर त्याच्यासाठी सद्गुरू रूपाने तो येतो, "अरे हा थांबवू नाही शकणार हा." एवढी त्याची शक्ती आहे मनाची, तो थांबवू नाही शकत. म्हणून सद्गुरू रूपाने येतो आणि ज्ञान करून दिल्यानंतर मग सगळं सगळं मन तिथे राहतच नाही म्हणा. तो आत्माच मनाच आत्म्याचं अज्ञान स्वरूप आहे ना. अज्ञान गेलं की मन राहतच नाही म्हणा. किंवा मन राहतं ते शुद्ध मन राहतं. त्याच्यात आनंद, प्रेम, भक्ती, आनंद याचा उपभोग ते घेतो. मग असं होण्यासाठी काय करायचं? असं कन्फ्युजन असं निघून जातं. मग हे होण्यासाठी काय करायचं ते भगवान या श्लोकात सांगतात. एवढी त्याची सांगड आहे बघा. त्यांनी प्रश्न विचारला त्याची कशी सांगड आहे. मग असं हे करायचं आहे, त्या मनाला थांबवता तर येत नाही. मग त्या मनाचं अज्ञान मात्र काढता म्हणजे त्याच्या मनातून माया काढून टाकली, की ते मन म्हणजे परमेश्वरा स्वरूपात एकरूप होतं. ते ते आत्माच होऊन जातं. ते परमेश्वरच होऊन जातं. एवढं त्याचं शक्ती आहे. तेव्हा याच्यासाठी करायचं काय ते सांगतात. तुला करायचं काय आहे? मन म्हणजे सारखे विचार येत राहतात, येत राहतात, येत राहतात. तू थांबवू नाही शकत. मग थांबवायचं नाहीच आपण. आपण सरळ ग्रंथ काढायचा. किती आपण निराश झालो, हताश झालो, काय झालं ग्रंथ काढायचा आणि वाचायला सुरुवात करायचा. आधी काही त्याचा परिणाम होणार नाही. मग वाचता कुठेतरी एखादं वाक्य एखाद्या शब्दाने क्लिक होईल आणि मग अरे वाह! सापडलं. आणि मग तिथे मन स्थिर होऊन जाईल आणि नुसतं स्थिर होईल नाही, मने रमे तेथे मन क्रीडा करी. परत लाटा सुरू होतील. पण तिथे क्रीडा क्रीडा समुद्रात क्रीडा करेल तो. काय? मग तिथे ते मन क्रीडा करायला लागेल. वाह, वाह, वाह! त्याला आनंद होईल म्हणा. तेव्हा त्याची लाटा थांबवायच्या नाही म्हणा. तिथे क्रीडा करायची. म्हणून तो भक्तीचं महात्म्य आहे. म्हणून तर 12व्या अध्यायात ही भक्तीच सांगितली आहे. मग मग मनाला या स्थितीपर्यंत आणण्याला काय करायचं? काय अभ्यास करायचा? काय कशाचं ध्यान करायचं? तो उपाय भगवान या श्लोकामध्ये सांगतात. ती लक्षणं आपल्यात ती लक्षणं आणायची. जी लक्षणं हा श्लोक वाचू, त्याची लक्षणं आपण बघू आणि ती लक्षणं आपल्यात कुठली आहे, कुठली नाही. जी नसतील, ती आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यासाने सगळं साध्य होतं. अभ्यासाने साध्य होणार नाही असं काही नाही या जगात. तेव्हा भगवान काय सांगतात? अभ्यास, अनपेक्षा, शुचिर्दक्ष
उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. असा माझा भक्त मला प्रिय आहे, ज्याच्या ठिकाणी एक गुण आहे. कुठलं? पहिला जो गुण आहे अनपेक्षा, जो कशाची अपेक्षा करत नाही, संसारातही करत नाही आणि भक्ती मार्गातही करत नाही, सद्गुरूंच्या कडूनही तो अपेक्षा करत नाही, कुटुंबाकडूनही अपेक्षा करत नाही, ऑफिसमध्ये काही अपेक्षा करत नाही. अनपेक्षा असा जो आहे, जो शुचिर दक्ष, जो आत बाहेर शुद्ध आहे. मग आपण विचार करावा की आपण कशाची तरी अपेक्षा करतोय का? मग करत असू तर आपण अपेक्षा करायची नाही, म्हणजे आपण मायेतून बाहेर येतो. दुसरं, जो आत बाहेर शुद्ध आहे, शुचिर, आपण पवित्र आहोत का? शुद्ध आहोत का? आपलं मन पवित्र शुद्ध आहे का? मन बुद्धी याचा विचार करायचा. नसेल तर ते कसं शुद्ध करायचं ते पुढे आता दिलेलं आहे. त्याच्यानंतर शुचिर दक्ष, हा तो तू दक्ष आहे, आपण दक्ष आहोत का? दक्ष याचा अर्थ चतुर, चातुर्य पाहिजे याच्यात. आता आपण एखाद्या गोष्टीत फसलो तर आपण काय करतो? चतुराईने विचार करून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, जसं व्यवहारात तसं. दक्ष, तो दक्ष आहे. म्हणजे जो सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाकडे, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाकडे ज्याचं लक्ष आहे, त्याला काय म्हणतात? तो दक्ष. आणि तो सद्गुरू जे सांगतात त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे, ते त्याला पटलंय आणि त्याचं सहाय्य घेऊन तो या कन्फ्युजन मधून बाहेर पडतोय. म्हणजे जो तत्वाकडे दृष्टी देणार आहे, सद्गुरूंनी जे तत्व सांगितलंय त्याच्याकडे दृष्टी त्याची आहे, तिथून त्याची दृष्टी हलत नाही. असं आपल्याकडे आहे का? नसेल तर मग आपण तसं केलं पाहिजे. गतव्यथः उदासीनो, उदासीनो गतव्यथः, तो उदासीन आहे. उदासीन आहे म्हणजे तो निराश आहे असं नाही म्हणत. निराश म्हणजे उदासीन नाही. उदासीन या शब्दाचा अर्थ काय आहे? उद म्हणजे वर किंवा किंवा दूर. उद या शब्दाचा अर्थ वर किंवा दूर. तसं त्या लिफ्टला म्हणतात, लिफ्ट. उदवाहन असं मराठी शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. उदवाहन म्हणजे उद म्हणजे वरती, वरती घेऊन जाणार तो ते यंत्र. वरती वाहन, वाहन म्हणजे वर घेऊन जाणार. तसं उदासीन, उद म्हणजे वर श्रेष्ठ अवस्थेला किंवा ज्या गोष्टीत आपण फसलोय त्याच्यापासून बाजूला नेणार. आसीन म्हणजे असलेला. तो कुठे बसलेला आहे? वरती, सर्व मायेच्या वर बसलेला आहे. म्हणजेच तो ज्ञानामध्ये आहे. प्रेम भक्ती ज्ञानामध्ये तो आहे. आसीन झालेला आहे सद्गुरूंचा. त्याला उदासीन असं म्हणतात. त्याच्यानंतर सर्व गतव्यथा, व्यथा संसारामध्ये असला की हे जे कन्फ्युजन मायेचं निर्माण होतं मनाचं, त्या त्याची ज्याला व्यथा होत नाही, त्याचं ज्याला दुःख होत नाही, तर आपल्याला दुःख होत आहे का? म्हणजे हा गुण आपल्याकडे नाही. मग आपण गतव्यथा कसं व्हायचं हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि सर्व आरंभ परित्यागी, सर्व आरंभ परित्यागी, कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ करायचा आहे मला. म्हणजेच या संसारामध्ये मला काहीतरी करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, ते करायचं संसारामध्ये. हे करायचं म्हणजे हा रजोगुण आहे. हे करायचंय, ते करायचं, मग ते झालं की ते करायचं, ते झालं की ते याला सर्वारंभ परित्यागी, सर्वारंभ असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीचा आरंभ करायचा, त्याचा परित्याग करणारा मी आहे. मग असं हे लक्षण माझ्यात आहे का? नाहीये. तर मग मला ते कसं आणता येईल? ते सद्गुरू प्रवचनात सांगतायत. तो ज्ञानबोध मी घेऊन तसं मी करणार आहे. आणि असं सर्व जे गुण आहे, असा जो माझा भक्त, आणि हे सर्व करून सुद्धा जो माझा भक्त आहे, जो सद्गुरूंची भक्ती करतोय. एकीकडे हे अभ्यास करतोय आणि दुसरीकडे सद्गुरूंची प्रेमाने भक्ती करतोय, त्यांची सेवा करतोय. हे त्याचं चालूच आहे. यो मद्भक्त समे प्रियः, तो संसार विरहित झाला आणि सर्व सकाम कर्माचा त्याग करणारा जो आहे. त्याच्यात कामना नाही, तो सर्व काम करतोय.
पण त्याची कामना त्याच्या ठिकाणी नाही. इंद्रियांनी सगळं काम करू, शरीराने सगळं काम करायचं. पण मनामध्ये कामना, काम ना त्याला त्याची कामना नाहीये. आणि हे सगळं करून सुद्धा याशिवाय जो माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम भक्ती करतो. सद्गुरूंच्या प्रेम भक्तीला जो अजिबात कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नाही करू देत. मग कार्यात काही हो, संसारात काही हो, सद्गुरूंच्या बद्दल ज्या ठिकाणी संदेह निर्माण होत नाही आणि त्यांच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी जो प्रेम भक्ती करतो, तो मला प्रिय आहे असं भगवान सांगतात. म्हणून पहिलं काय सांगितलं? अनपेक्षः, शुचिर्दक्षः, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. मग आता अनपेक्षा मग आपण आपलं एनालिसिस करायचं, आपणच आपलं डायग्नोसिस करायचंय. अनपेक्षा आपण अनपेक्षा आहोत का? का आपण दुसऱ्याकडून कुठल्यातरी सुखाची अपेक्षा करतोय का? आपण आपल्या कुटुंबियापासून काही अपेक्षा करतोय का? आपण आपल्या नातेवाईकांच्याकडून काही अपेक्षा करतोय का? सुखाची अपेक्षा करतोय का? ऑफिसमध्ये काही सुखाची अपेक्षा करतोय का? आपल्याला काहीतरी प्रमोशन मिळावं, काहीतरी धन प्राप्त व्हावं, काहीतरी पगार वाढावा, काहीतरी सुखाची अपेक्षा करतोय का? तर म्हणाले त्याला काय म्हणतात? अनपेक्षः. जर सुखाची अपेक्षा आपण करीत अस करीत नसलो, तर मग आपण अनपेक्ष हा शब्द आपल्याला लागू पडतो. आणि समजा आपण सुखाची अपेक्षा यापैकी कुठूनही करत असलो, तरी आपण अनपेक्ष नाही. आणि म्हणून आपण मायेत आहोत. आणि म्हणून आपण भ्रमात आहोत. आणि म्हणून आपण कन्फ्यूज आहोत. कशामुळे? की आपण सुखाची अपेक्षा आपल्या कुटुंबाकडून करतो, स्त्रीकडून, पुत्राकडून, आई-वडिलांकडनं, नातेवाईकांकडून, ऑफिसमध्ये, बाहेरच्या लोकांकडनं सुखाची अपेक्षा आपण करतो. म्हणून आपल्या ठिकाणी भ्रम आहे. म्हणून आपल्या ठिकाणी कन्फ्युजन आहे. मग आपण अनपेक्ष झालं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण कुणापासूनही काही अपेक्षा केली नाही. सद्गुरूंच्या पासून सुद्धा आपण काही अपेक्षा नाही करायची. ते तर देतच असतात. त्यांचं तर ठरलेलंच आहे म्हणा. प्रोग्राम एकदम भारी आहे. आताचा नाही म्हणले. दत्तगुरूंनी तो प्रोग्राम ठरवून दिला त्याच्याप्रमाणे सगळं घडतंय. पण मनुष्य अपेक्षा करतो आणि म्हणून तो अपेक्षा त्याचा भंग होतो आणि मग त्याला तो सगळं कन्फ्युजन आणि या मायेत सापडतो. जसं आमच्याकडे मागे तेच सांगितलं. ते गृहस्थ आले आणि होते चांगले, सगळं चांगलं होतं. पण एकाच अवगुणाने त्यांचा घात केला. कुठला? अपेक्षा, अनपेक्षा. त्यांनी अपेक्षा काय धरली, की सद्गुरूंचं हे सगळं मी प्रवचन लिहीन, सगळं करीन. पण मला लेखक हा किताब मिळाला पाहिजे, लेखक. आणि मला त्यांनी माझ्याशी एवढा वाद घातला सद्गुरूंशी. नाही म्हणे, "लेखक मी लिहिलंय ना," म्हणले. "मग मी लेखक आहे." अहो, असं नसतं म्हटलं. लेखक तुम्ही नाहीये, तुम्ही लिहिणारे आहात बरोबर आहे. पण तुम्ही ऐकून लिहिलंय म्हणजे श्रुतलेखन म्हणतात त्यांनी. जे ऐकलंय त्याचं लेखन. तर ते त्यांना काही आवडलं नाही आणि त्यांची ती अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि म्हणून ते बाजूला झाले. बघा, एखादीच गोष्ट असते आणि म्हणून हे जे सांगतात, गीता म्हणजे खूप सखोल आहे म्हणाले. काही असं कोणी वाचायचं आणि काही त्यात असं नाही म्हणाले. जो सद्गुरूंचा शिष्य आहे, जो सद्गुरूंचा भक्त आहे, त्यांनी त्याचा पूर्णपणे बरोबर अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या ठिकाणी काही अपेक्षा आहे का? हां, अपेक्षा असेल हरकत नाही. सुरुवातीला अपेक्षा आहे. पण त्याच्यासाठी आपण संसारातले काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून
तर आपण त्याला सांगितलं, की "बाबा त्याच्यासाठी पण आहे, मार्ग आहे. तुला अपेक्षा अगदी तू निरपेक्ष होतील असं नाही म्हणा. पण जोपर्यंत अपेक्षा आहे तोपर्यंत मग तुला मार्ग देतो आम्ही कर्मयोगाचा." तो कर्मयोग त्याला म्हणतात आणि त्यात वाईट काहीच नाही म्हणत. अपेक्षा धर, ठीक आहे तू अपेक्षा धर आणि अपेक्षा धरून संकल्प कर. मनाच्या ठिकाणी संकल्प कर आणि संकल्प केल्यानंतर तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ते त्या यज्ञामध्ये तू देवतांना सांग आणि ती तुझी अपेक्षा पूर्ण होईल. असा मार्ग आहे म्हणाले. हा असा मार्ग आहे. तर त्याप्रमाणे तू कर. संसारात वगैरे अगदी निरपेक्ष राहा असं आम्ही सांगत नाही म्हणे. तुला तर एक उलट ॲडव्हांटेज केवढा तरी ॲडव्हांटेज झाला, की तू अपेक्षा धर काही हरकत नाही. पण संसारामध्ये अपेक्षा धर, पण सारख्या अपेक्षा धरत राहशील नाही. एक मर्यादा त्याला तू घालून घे, की एवढ्या अपेक्षा माझं पूर्ण झालं, की मग आता मला काही अपेक्षा नाही, आता मी निरपेक्ष. त्याच्यानंतर दुसरा क्रम येतो, की या कार्यामध्ये, तर कार्यामध्ये अपेक्षा असेल, सुरुवातीला असते अपेक्षा. सद्गुरू त्याचं पूर्णही करतात काय-काय अपेक्षा. त्याला वाटतं, की काय गायन करावं, तर त्याला चान्स देतात, त्याला संधी देतात. त्याच्या गुणाप्रमाणे कोणाला वाटतं भाषण करावं, त्याच्या गुणाप्रमाणे त्याला संधी देतात. इथे अपेक्षा असते. त्याच्यानंतर कोणाला काय वाटतं लिहावं, तर त्यालाही कोणाला वाटतं बोलावं, त्यालाही सगळ्यांना आपण त्याच्या त्याही अपेक्षा ज्या असतात, त्याच्यामुळे कार्य घडतं ना. म्हणून कार्य माया आहे असं म्हणतात. का? तर ते अपेक्षा असतातच. अपेक्षा आहे म्हणजे माया आहे. पण त्याच्यात त्यांनी आनंद घेतला पाहिजे. पण जेव्हा ती त्याची अपेक्षा आनंद सोडून काहीतरी हट्टाचं रूप धारण करते, जसं मी सांगितलं, की त्याला लेखक व्हायचं. काहीतरी त्यांना त्याच्यातून मान-मरातब मिळाला पाहिजे. 4 ठिकाणी लोकं मला लेखक म्हटलं पाहिजे. काय अमुक म्हटलं पाहिजे. माझा मान-सन्मान झाला पाहिजे. ही अपेक्षा म्हणजे ही त्या मर्यादेच्या पलीकडे भंग करून होणारी जी अपेक्षा आहे, ती अपेक्षित नाही म्हणाला. आणि ती अपेक्षा जर केली, तर मग मात्र त्याला तो या कार्यातून बाहेर होतो. मग माया त्याला तिथे फिरवायला लागते. मग मायेच्या तो अधीन होतो. मग मायेचा तो अधीन होतो आणि माया त्याला परमेश्वरापासून, सद्गुरूंच्या पासून दूर नेते. असे अनेक उदाहरणं असतात. तेव्हा म्हणून इथे भगवान सांगतात, की बाबा या कार्यामध्ये तू अपेक्षा संसारात धर काय म्हणणं नाही. आम्ही तुला त्याचं साधन पण दिलंय. कार्यात सुद्धा तू अपेक्षा धर. सद्गुरूंना सांग, की सद्गुरू मला असं वाटतं, असं करावं. हे बरोबर आहे का चूक आहे? ते म्हणजे चूक नाही. असं एवढ्या लिमिटपर्यंत हे बरोबर आहे. पण याच्या पलीकडे ते बरोबर नाहीये. किंवा तू असं म्हणतो अशा रीतीने नाही. तू हे कर अपेक्षा बरोबर आहे. पण ही अशी अशी अपेक्षा कर. असं त्याला सांगतो. पूर्णपणे त्याला निरपेक्ष नाही सांगत. मग असं करता काही दिवसांनी त्याची अपेक्षा पूर्ण होऊन जाते आणि तो अनपेक्ष हां, असं होतं. तो निरपेक्ष होतो. तेव्हा तो निरपेक्ष होतो. मग तो परमात्म्याच्या जवळ परमात्म्याची कृपा त्याच्यावर होते. हे म्हणून भगवंतांनी सांगितलं, "यो मद्भक्त समे प्रिया." भक्ती मात्र सोडायची नाही. सद्गुरूंची भक्ती, प्रेम, भक्ती, ज्ञान हे सोडायचं नाही, हे धरून ठेवायचं. मग असं काही होत जाईल, त्याच्याप्रमाणे आपण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे करत जायचं. मग तो अनपेक्ष होतो. काही दिवसांनी, एकदम नाही होत. अनपेक्षः शुचिर्दक्षः. मग तो कोणाकडूनही कुठल्याही प्रकाराने कोणतीतरी गोष्ट प्राप्त व्हावी अशी अपेक्षा करत नाही, अशी त्याची स्थिती आहे. आमच्या महाराजांचं IITत प्रवचन झालं होतं. त्याच्यात महाराजांनी सांगितलं होतं, की अपेक्षा म्हणजे काय? ट्रायिंग टू गेट एनिथिंग बाय एनी मीन्स इज नथिंग बट बेगिंग. ट्रायिंग टू गेट प्रयत्नाने असं काहीतरी करून इकडचं हे तिकडे करून, तिकडचं इकडे करून, हुशारी करून म्हणाले ट्रायिंग टू गेट एनिथिंग बाय एनी मीन्स म्हणजे चांगल्या वाईट कुठल्याही मार्गाने ट्रायिंग टू गेट एनिथिंग आपल्याला जी अपेक्षित गोष्ट आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी काही चांगले वाईट मार्ग चोखाळणे याला काय म्हणतात? इज नथिंग बट बेगिंग. हे बेगिंग म्हणजे हे भिक्षा मागण्यासारखं आहे. आपण जेव्हा दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा करतो, पत्नीकडून सुखाची अपेक्षा करतो, मुलांकडनं अपेक्षा करतो
आई-वडिलांकडून अपेक्षा करतो. नातेवाईकांकडून अपेक्षा करतो. सगळ्यांकडनं अपेक्षा करणं याला काय म्हणतात, की याला भीक मागणं असं म्हणतात. अशी अपेक्षा करणं म्हणजे भीक मागण्यासारखं आहे आणि भीक मागणाऱ्याला भिकारी असं म्हणतात. भलेही तो बाह्य रूपाने धनवान असो, त्याच्याकडे बाह्य रूपाने तो खूप धनवान आहे. काय? कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यती असो. जो कृपण माणूस असतो, जो धन आपलं जाऊ देत नाही आपल्याकडनं, एवढं त्या धनाला घट्ट धरून ठेवतो, त्याला काय म्हणतात कृपण म्हणजे कंजूस. कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यती. म्हणले, "अरे, तुम्ही म्हणत असता, की हा दातृत्व आहे याला, हा दाता आहे, हा हा सगळ्यांना काय-काय देत असतो. याच्या ठिकाणी खूप दातृत्व आहे." पण म्हणले, "त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला सांगतो," म्हणाले, की "खरा दाता कोण आहे? कृपणेन समो दाता." नाही, सटायरिक बोलले ते. कृपण मनुष्य असतो ना कंजूस, अरे कंजूसच्या उलट आहे ना दाता. हो म्हणले, "पण कंजूस हा खरा दाता आहे." कसं ते आम्ही तुम्हाला सांगतो. जेवढा स्वार्थी मनुष्य असेल, जेवढा कंजूस मनुष्य असेल, जेवढा त्याच्या हातून पैसा सुटत नसेल, तो म्हणले खरा दाता आहे. कशावरून? न भूतो न भविष्यती, आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होणार नाही. यासम हा असा दाता आहे म्हणले तो. कोण? कृपण किंवा कंजूस मनुष्य. कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यती. काय? का तर म्हणले त्याच्याकडे एवढं संपत्ती असते, खूप संपत्ती तो जमा करून ठेवतो आणि मग त्याच्या पश्चात ती संपत्ती त्याचे मुलं मुलं असतील त्यांना मिळते. म्हणजे सगळीच्या सगळी संपत्ती बिचाऱ्याने एवढे कष्ट करून ते मिळवलेली संपत्ती असते. तो स्वतः त्याचा काही उपभोग घेत नाही. म्हणूनच त्याच्या ठिकाणी ती संपत्ती असते ना. स्वतः काही तो उपभोग घेत नाही एवढा आणि दुसऱ्यालाही उपभोग घ्यायला देत नाही. आपण असताना कुटुंबातल्या नातेवाईकांना कोणालाच त्याचा उपयोग होऊ देत नाही. पण तो या जगातून जेव्हा जातो, तेव्हा तो एवढा उदार होतो, एवढा उदार, की आपली सगळी संपत्ती तो सगळ्यांना देऊन टाकतो. तो देत नाही. म्हणजे सगळ्यांची होते आपोआप. का? तर याने एवढा त्रास घेतला, एवढे कष्ट घेतले आणि ती संपत्ती जमा केली. कृपणेन समोदाता न भूतो न भविष्यती. काय? असा झाला नाही, कधी होणार नाही. कारण तो गेल्यानंतर सगळी संपत्ती संपूर्णच्या संपूर्ण संपत्ती इतर. मग त्याचे मुलं मुलं-बाळ नसतील तर मग त्याचे नातेवाईक त्यांची त्या नातेवाईकांना संपत्ती प्राप्त होते. नातेवाईक नसतील तर त्यांनी कोणी आणखी त्यांचा कोणी सेवक असेल, जो त्याच्याबरोबर नेहमी असलेला, तेव्हा त्याला ते प्राप्त होईल. कोणाला तरी प्राप्त होईल आणि म्हणून त्याला सांगतात, की भीक मागणाऱ्याला भिकारी असं म्हणतात आणि बाह्य रूपाने तो जरी किती धनवान असला, खूप संपत्ती असली, तरी मनाच्या वृत्तीने मात्र दुसऱ्याकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा करतो आणि तो जमा करत जातो आपलं धन. स्वतःही त्याचं सुख घेत नाही, दुसऱ्यालाही आपल्या जवळच्या लोकांनाही सुख देत नाही. म्हणून दुसऱ्याकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा करणारा तो नेहमी याचकच असतो. याचक म्हणजे भिकारी. आता याचक हा शब्द चांगला सांगितला. चांगला वाटतो. पण म्हणजे भिकारीच तो. संस्कृतमध्ये सुभाषित आहे. तावन्महतां महती. मोठ्या लोकांची किंवा सत्पुरुषांची महती कुठपर्यंत आहे म्हणा. तावन्महतां महती यावन् किमपि न याच्यते लोकात्. तावन्महतां महती यावन् किमपि न याच्यते लोकात्. जोपर्यंत तो लोकांकडून काही मागत नाही, तोपर्यंत त्याची महती असते म्हणाले. म्हणून आम्ही म्हणतो, की आमचं निष्कुल्क आहे बाबा सगळं. हां, आमच्या भक्तांनी कधी म्हटलं, की नाही सद्गुरू नाही तुम्ही खर्च करू नका, आम्ही खर्च करतो. पण ठीक आहे. आता भक्तांचा हक्क आहे. कारण कार्य हे गुरु शिष्य रूपे करी एक कार्य. तसं पती-पत्नी मिळून संसार आहे. तसं
सद्गुरू शिष्य मिळून हे कार्य आहे. सद्गुरू गुरु शिष्य रूपे करी एक कार्य. पत्नी नसेल तर पती नुसता असेल तर तो काही संसार उपयोग नाही. त्याला सांसारिक जीवन म्हणत नाही. वैवाहिक जीवन म्हणत नाही. पत्नी नसेल तर पतीचं त्याला काही हे नाही. तसं कार्यामध्ये सद्गुरू आहे, शिष्य नाही आणि शिष्य असला तरी काही करत नाही, तर काही उपयोग नाही मला. पण सद्गुरू आहे, सद्गुरू स्वतः काही करत नाही, दुसऱ्याला करायला सांगतात, तेही बरोबर नाही. जिथे सद्गुरू हे सगळं करत असतात आणि शिष्यालाही ते करायला सांगत असतात. गुरु शिष्य रूपे करी एक कार्य हे दत्तगुरूंचं कार्य आहे. नुसतं सद्गुरूंचं नाहीये. नुसतं सद्गुरू आहे ते कार्य नाही घडणार. म्हणून असे सत्पुरुष होऊन गेले, की जे आत्मस्वरूपात रममाण होते, पण तिथे कार्य नाही घडलं. आत्मरती अविरोधेने म्हणून तावन महतां महती यावन किमपि न याच्यते लोकात. म्हणून आपण डोनेशन घेत नाही, काय नाही. इतर ठिकाणी सगळे डोनेशन घेतात, हे करतात, ते करतात. आपण डोनेशन घेत नाही, काही करत नाही. बाहेरून तर डोनेशन घेतच नाही. भक्तांनी काही सांगितलं, की सद्गुरू हे मला इच्छा आहे काहीतरी द्यायची मला. मग ते ₹5 का असेना, ₹10 का असेना, त्याचा अवेअर सद्गुरू करत नाही. कारण त्याच्यामध्ये त्याची देण्याची वृत्ती आहे. देण्याची वृत्ती केवढी तरी मोठी आहे. त्या वृत्तीचं ते कौतुक करतात आणि तो देतो आहे म्हणजे त्याच्यात प्रेम आहे. ते लोकांना पैसे दिसतात. परंतु पैसे दिसतात, आणखी काय दिसतं. पण तो सद्गुरूंना काय दिसतं, अरे त्याचं प्रेम. म्हणजे मी नाहीतर त्याचं प्रेम घेऊ कसं मी? त्याने काहीतरी मला दिलं, वस्तू दिली, शर्ट दिला. काय आता आम्ही शर्ट घेतला हा आमच्या किरण मुळे यांनी दिला. धनश्री मुळे, किरण मुळे त्यांनी दिलं. म्हणजे काय आता आम्हाला तो घालत असताना एकदम आज आम्ही शर्ट काढल्यावर अरे हां, त्यांची आठवण आली. मग त्यांचं प्रेम आठवलं. त्या आठवणीतून स्मरणातून प्रेम स्मरण होतं. म्हणजे जी वस्तू असते, जे काही दान असतं, जे काही दक्षिणा असते, काय असेल जे सद्गुरूने जे दिलं जातं, त्याच्यातून त्याचंही प्रेम वाढतं, आमचंही प्रेम वाढतं. आणि प्रेम म्हणजेच तर भक्ती. प्रेम त्याची भक्ती, भक्ती त्याची ज्ञान. हा प्रेम, भक्ती, ज्ञानाचा खेळ सुरू होतो. नाहीतर काय होणार नाही म्हणतात. पण सद्गुरू मागतात का? नाही, सद्गुरू नाही मागत. सद्गुरू म्हणतात, "नको, नको." पण तो हे होतच नाही. तो म्हणतो, "नाही, नाही, घ्या." एवढा तो हट्ट धरून बसतो. नाही, सद्गुरू तुम्ही घेतलं पाहिजे. मग त्याचं करता सद्गुरू घेत असतात. आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडून त्याग घडतो. दुसरी गोष्ट आहे ना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो जे जे धन समजा त्याने सद्गुरूंना आज दिलं, ते जर दिलं नसतं, तर कोणी नातेवाईक आले असते, कोणी आणखी कोणीतरी आले असते. आणखी काहीतरी एखादी वस्तू त्याला दिसली असती, एखादी चैनीची वस्तू दिली असती, तर ते धन त्याचं त्या त्या गोष्टीत खर्च झालं असतं. म्हणजे सांसारिक सुखासाठी खर्च झालं असतं. आणि सांसारिक सुख म्हणजेच तर दुःख. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी अतिरिक्त जे धन आहे म्हणजे, जी समृद्धी आहे, त्याला समृद्धी म्हणतात. त्याला ऐश्वर्य म्हणतात. अतिरिक्त धन असणं हे काही वाईट नाही म्हणत. अतिरिक्त धन असू द्या, परंतु ते धन जर अतिरिक्त असेल, तर न जाणो कधी ते धनाला पाय फुटतील, कुठे जाईल काही सांगता येत नाही. अगदी वाईट मार्गाने नाही जाणार, पण संसाराच्या सुखाच्या गोष्टी विकत घेण्यात किंवा इतर लोक कोणीतरी येईल संसारातला मागेल, "बाबा हे अमुक मला पैसे द्या." तर त्याच्यात तुमचे पैसे जातील आणि म्हणून ते तिकडे नाही गेले पाहिजे. कोणी काहीतरी संसारातही असे धडपडणारे व्यक्ती असतात आणि ते काहीतरी काढत असतात. कोणी आश्रमशाळा काढतो, कोणी काय करतो, कोणी वृद्धाश्रम काढतो, कोणी आणखी काय काढतो आणि मग आपल्याला भीड पडते की अरे याला द्यायला पाहिजे. म्हणजे या धनावर जे धन सद्गुरूंच्या मुळे आपल्याला प्राप्त झालंय, त्या धनावर या परंपरेचा, दत्तगुरूंचा आदी हक्क आहे. ते ते धन जर तिकडे गेलं, मग दत्तगुरूंसाठी तुम्ही तुमच्याकडे काय राहील मग? आणि असं म्हणले असे पाय फुटतात त्या धनाला. लोकं बघतात, की याच्याकडे धन आहे, झाला. नातेवाईक वगैरे सगळे ते सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाती निघूनी. हां. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे, तोपर्यंत सगळे नातेवाईक आणि हे ते सगळे त्याची विचारपूस करतात. आणि
जो निर्धन आहे म्हणाले, त्याच्याकडे कोणी जात नाही. त्याच्याकडे त्यांना माहिती असतं त्याच्याविषयी आपल्याला काही होणार नाही. तेव्हा म्हणजे दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा जो करतो, त्याला भिकारी असं म्हणतात. याचक असं म्हणतात. आणि म्हणून तावन् महता महती यावन् किमपि न याच्यते लोकात लोकांकडून काही घ्यायचं नाही. बलिमन याचन समये याचं उदाहरण देतात. बलिमन याचन समये श्रीपतिरपि वामनो जातः. बळीराजाची गोष्ट आहे, की म्हणले बळीराजा आणि वामन, बटू वामनाचा अवतार. भगवान एवढा व्यापक, अनंत, एवढा सर्वशक्तिमान, परंतु त्याला लहान व्हावं लागलं, बटू व्हावं लागलं. बटू रूपात अवतार घ्यावा लागला. वामनो जातः बली म्हणू याचन. कारण काय तर बळीच्याकडे मागायला तो गेला. त्रिपाद भूमीचं दान दे म्हणून त्या बळीकडे मागायला गेला. आणि त्यानं पाताळात घालायचं होतं. तेव्हा त्रिपाद भूमी घेतली. त्रिपाद भूमीचं दान घ्यायचं, दान कोणाकडनं घ्यायचं म्हणजे याचना झाली. आणि याचना म्हणजे आपण लहान झालो. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा अवतार घेऊन लहान झाला तेव्हा तो याचना केल्यामुळे तो लहान झाला. बलिमन याचन समयी श्रीपतिरपि वामनो जातः. तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर मागे आम्ही सांगितलं घटना. कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, वयाने आमच्यापेक्षा मोठे, आमच्यापेक्षा खूप सिनियर होते. मोठे नावाजलेले सीए होते. तलाव पाळीवर त्यांचं ठाण्याला मोठं असं मोठंच्या मोठं पूर्ण त्यांचं तळमजला त्यांनी पूर्ण ऑफिस होतं. अनेक सीए त्यांच्याकडे सर्व्हिसला होते. मोठी प्रॅक्टिस होती. त्यांच्या 2 मुली आमच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या आहेत. आता त्या वडिलांचं चालवतात तिकडे. ते मागे मी गेलो होतो ते नाही येत आता. त्यांच्या मुली तर त्या आमच्या स्टुडंटच होत्या त्या मुली. तेव्हा त्यांची आमची कॉलेजमध्ये चांगली मैत्री होती. एकदा त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. म्हणजे या ऑफिस बघायला वगैरे. मग चहा-पाणी चांगलं, जेवण वगैरे झालं. मग त्यांनी मला असं ड्रॉवर उघडलं. त्यांच्या ड्रॉवरामध्ये बंडलचे बंडल, केवढी तरी बंडल होती पैशाची. बापरे! श्रीमंत होते खूप. एवढी बंडल, बापरे! एवढं म्हटलं पैसा तुमच्याकडे? हो. तर म्हणाले, "हे घ्या." त्याने एक बंडल काढलं मोठं. ₹10,000 होते आणि मला दिलं. मी म्हटलं, "अहो, आम्ही असं घेत नाही," म्हटलं, "आमच्या महाराजांचं आहे, दत्त संप्रदायाचं हे आणि तसंही म्हणलं घेणं बरोबर नाही." तर म्हटलं, "आम्ही काही हे घेत नाही पैसे वगैरे कोणाकडनं." "नाही, नाही," म्हणले, "तुम्ही घ्या." "अहो, माझ्याकडे बघा ना," म्हणलं, की "हे किती पैसा आहे? काय करणार?" म्हणले, "मी याचा पैशाचा." चांगल्या माणसाला दिलं तर त्याचे आशीर्वाद मिळतात. अहो, म्हटलं, "माझ्याकडे आता मला पगार आहे, सगळं आहे, सगळं आहे." "नाही," म्हटले, "पण तुमचं आत्ताच लग्न झालंय. तुमचं अजून घर नाही काही नाही. तुम्ही हे राहतात." तर म्हणले, "तुम्ही घ्या. मला असं वाटतं तुम्ही घ्या." मी नाही, नाही म्हणत होतो. ते हो, हो म्हणत होते. शेवटी त्यांनी माझ्या खिशात कोंबलंच ते. मी म्हटलं, "आता काय करावं? एवढा सीनियर माणूस आणि काय करावं?" मग म्हणे, "ठीक आहे." मी गेलो घरी. दुसऱ्या दिवशी म्हटलं, "महाराजांना विचारू आपण." म्हणजे मला माहिती होतं की महाराज नाहीच म्हणणार. तर महाराजांच्याकडे गेलो म्हटलं, "असं-असं घटना झाली. काय करावं?" तर महाराज म्हटले, "त्यांना सांगा, की मी घेतले खरे तुमच्याकडनं. पण महाराजांच्याकडे गेलो, महाराजांना विचारलो आणि महाराज जे सांगतात ते आम्ही करतो. त्याच्याप्रमाणे आम्ही वागतो." तर महाराज असं म्हणाले, की "नाही," म्हणाले, "हे असं आपण आपल्या दत्त परंपरेमध्ये असं नाहीये. आपण कोणाचे पैसे घ्यायचे नाही." तर म्हणून म्हणले, "त्यांना जाऊन परत करून द्या." आणि त्यांचे आभार मान, की तुम्ही माझ्या एवढी एवढी मैत्री दाखवली, एवढा विश्वास दाखवला आणि एवढी मला मदत करण्याची तुमचा भाव आहे. याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आणि आमच्या महाराजांना पण आनंद झाला. तुमच्या वृत्तीचा आनंद झाला, वृत्तीचा, की तुम्हाला देण्याची वृत्ती आहे, दातृत्व आहे, उदारता आहे आणि उदारता हे परमेश्वराच्या षडगुणी शरीरातलं एक ऐश्वर्य आहे. धर्म, श्री काय म्हणतात त्याला? श्री म्हणजे लक्ष्मी.
म्हणजे पैसा. यश, यशश्री, धर्म, यश त्याला यश आहे सर्व. तो धर्माप्रमाणे वागतो आणि धर्म म्हणजे सद्गुरूंचं जे धर्म कार्य आहे, याला तो वाढवतो. हे त्याचं ऐश्वर्य आहे. भक्त ऐश्वर्यवान आहे म्हणजे काय? तर सद्गुरूंचा कार्य जो वाढवतो, विस्तार करतो. त्याला धर्म असं म्हणतात. त्याचं हे ऐश्वर्य आहे. भक्तांचं ऐश्वर्य आहे. ऐसा शिष्य देई माते, कृपा करावी भगवंते. तुकाराम महाराज म्हणतात. कृपा करावी भगवंते, ऐसा शिष्य देई माते. माझे व्रत जो चालवी, त्याशी घ्यावे हो पालवी. माझं व्रत त्या जो चालवतो, माझं कार्य जो चालवतो, तो खरा ऐश्वर्यवान आहे. माझे व्रत जो चालवी, त्याशी घ्यावे हो पालवी. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा. तो गुंडा म्हणजे कसं, गुंडा असं मस्तवाल असतो, कोणाला घाबरत नाही. तसं म्हणजे तो असा मस्त झाला पाहिजे. ब्रह्मज्ञानी ऐसा, असं ब्रह्मज्ञान त्याने सद्गुरूंच्याकडनं प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्याने त्याच्या ठिकाणी एवढी मस्ती आली पाहिजे. मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो भवती. अशा ज्याच्या ठिकाणी मस्ती आली पाहिजे त्या ब्रह्मज्ञानाची. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा म्हणजे ज्याच्याकडे मस्ती आहे. गुंडाच म्हणतोय. ज्याचा ती लोकी झेंडा, तो झेंडा जिथे जातो तिथे झेंडा काढून येतो. मागे आम्ही सांगितलं रामकृष्ण मठामध्ये गेलो. ते तिथे मठाधीश होते, पण त्यांच्यासमोर आम्ही काय नाही. आम्ही गुंडगिरी केलीच नाही. त्याला सांगितलं, "हे असं नाही चालत. आम्ही सांगतो तसं झालं पाहिजे." अशी गुंडगिरीच केली ते. काय आम्ही मस्ती आपली दाखवली. काय की तुम्ही सांगाल जिथे तुमचं चुकेल तिथे मी लिहिणार माझं. असं तुमचं डायरेक्ट भाषांतर नाही करणार. अशी त्यांच्या ठिकाणी मस्ती मस्ती असते. कशाची? ज्ञानाची असते. आणि म्हणून ज्ञानाचा प्रभाव केवढा आहे म्हणा, की त्या सद्गुरूंच्याकडनं जो ज्ञान घेतो, इतर पुस्तकं वाचून जो ज्ञान घेतो त्याच्या ठिकाणी तो प्रभाव नसतो. त्याच्या ठिकाणी ती शक्ती नसते. कारण ज्ञान म्हणजे चैतन्य आहे आणि ग्रंथ हे जड आहे आणि सद्गुरूंच्या ठिकाणी येणारं ज्ञान हे चैतन्यमय आहे. म्हणून ते त्याच्या ठिकाणी चैतन्यमय ज्ञान जातं आणि तो गुंडा होतो. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा काढून येतो. तेव्हा हे सद्गुरूंच्या ठिकाणी माझे व्रत जो चालवी, हा कार्याचा विस्तार करण्यासाठी षड्गुणेश्वर्य संपन्न तो असतो. त्याचं म्हणजे पहिलं ऐश्वर्य काय? तर धर्म, यश. त्याला यश असतं आणि यश मिळतं त्याला. तो म्हणतो मग कसं करू, कसं जाऊ, कसं विचारू? तर मग अरे करून बघ, म्हणजे तुला यश मिळेल. मग त्याला यश मिळाल्यानंतर तो आनंदित होतो. यशश्री, त्याच्या ठिकाणी धन यायला लागतं. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर त्याच्या ठिकाणी धन संपत्ती यायला लागते. यशश्री, ऐश्वर्य, औदार्य. औदार्य म्हणजे धन त्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला द्यावंसं वाटतं. सगळं माझ्याकडे ठेवून द्यायचं नाही, कोणाला काही द्यायचं नाही, असं नाही. तो देत असतो. त्याला असं म्हणतात आम्ही इंग्लिश लिटरेचरमध्ये बी-ए केलं, कोणाला माहिती नसेल. तेव्हा त्या एका लेखकाचा एक छान लेसन होता मला. त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरला होता, इतका आम्हाला तो आवडला. काय तो लेखक एका माणसाचं वर्णन करत होता आणि त्या माणसाचं वर्णन करताना तो सांगत होता, ही हॅड अ ज्युडिशियस प्रॉडिगॅलिटी. आता किती छान शब्द आहे. ज्युडिशियस प्रॉडिगॅलिटी. प्रॉडिगॅलिटी म्हणजे दातृत्व. तो दान करत असे सगळ्यांना. दातृत्व, प्रॉडिगल. ही वॉज अ प्रॉडिगल पर्सन. ज्युडिशियस प्रॉडिगॅलिटी. पण ज्युडिशियस म्हणजे काय, सगळं तो उडवून देत नव्हता. तर त्याच्या ठिकाणी ₹1,00,000 देत होतो. 5,000, 10,000 वगैरे तो देत होता त्याच्या लिमिटमध्ये, की तेवढे दिल्यानंतर त्याचं काही एवढं हे होणार नाही. असं तर त्याला ज्युडिशियस असं म्हणतात, म्हणजे विवेकी. विवेकानुसार तो दातृत्व करणारा होता. नाहीतर कोणाला खूप पैसा देऊन टाकला, असं नाही. त्याला किती पैशाची गरज आहे आणि आपल्याकडे किती अतिरिक्त पैसा आहे, त्याचा रेशो बरोबर त्याच्या ठिकाणी असतो. आणि आता हाच एक आहे असं नाही, असे अनेक असतील. तर त्यांना मला सगळ्यांना द्यायचं आहे. तर कसं असेल? ज्युडिशियस प्रॉडिगॅलिटी. तेव्हा
यशश्री, ऐश्वर्य, औदार्य. औदार्य हा त्या भक्ताचा गुण असतो. औदार्य, वैराग्य आणि ज्ञान. त्या आणि ज्ञान त्याच्या ठिकाणी असतं. ज्ञान हे त्याचं ऐश्वर्य आहे. ज्ञान हे भक्ताचं मोठं ऐश्वर्य आहे. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. तो मत्त असतो. तो कोणाचं काही तिथे ऐकून घेत नाही. तो भांडण नाही करत, पण त्याचा प्रभाव जसा पडतो, की बस हे ज्ञान ऐकावं तर यांचं ऐकावं. हे काय आम्हाला ते पॉडकास्ट ऐकून एकाचा दत्तगुरूंचे गुरु कोण? एकाचा फोन आला. म्हटलं मी आणि तो तरुण मुलगा होता. त्याचा फोटो पण होता ते कारवर असा त्याची कार पांढरी शुभ्र आणि त्याच्यावर असा हात ठेवून उभा आहे असा आणि तरुण होता. त्याचा फोन आला, की म्हणले, "तुमचं हे आहे कुठे मंदिर वगैरे? तुमचा आश्रम कुठे आहे?" तो म्हटला, "तेच मोठं पंचायत आहे." म्हटलं, "आमचा आश्रमच नाही." काय म्हटलं, "आमचं आम्ही गृहस्थाश्रमात राहतो. अ, म्हटलं तुम्हाला पत्ता पाठवू, तुम्ही या." त्यांना पत्ता पाठवला. आता तो येणार आहे, शनिवारी येणार आहे. तो म्हणले, "मला हे खूप आवडलं." म्हटलं, "कसं वाटलं तुम्हाला?" नाही म्हणलं, "इतकं सुंदर आहे. तो एवढं ज्ञान मी कधी ऐकलं नाही. खूप ज्ञानी आहात हो." म्हणजे तुमच्याकडे खूप ज्ञान आहे म्हणाले. म्हटलं, "असं का?" "असेल बाबा." तर म्हणलं, "तुम्ही या." हो म्हणले, "मला तुमच्याशी बोलायचं." म्हणलं, "या." तेव्हा असा त्याचा फायदा झाला आपल्याला. तेव्हा म्हणले षड्गुणेश्वरी संपन्न तो होतो. जसं परमेश्वर हा षड्गुणेश्वरी संपन्न आहे. जेव्हा तो अवतार घेतो, सद्गुरू हे षड्गुणेश्वरी संपन्न आहे. तर त्याचे हे गुण आहेत म्हणा आणि म्हणून जो उदार आहे, तो कोणाकडे मागत नाहीच म्हणाले. कोणी दिले तरी तो घेत नाही म्हणा. जबरदस्ती दिली तरी घेत नाही. तेव्हा म्हणून हे उदाहरण सांगितलं आम्ही, की आमचा पगार जेमतेम होता, नुकतं लग्न झालं होतं, सगळं काही होतं आणि त्यांना माहिती होतं. पण ते उदार स्वभावाचे होते. पण त्यांनी पैसे काढून दिले. पण आम्ही ते घेतले पण. आता एवढे मोठे माणूस आहे, त्याला एखादी गोष्ट अवेअर पण लगेच करता येत नाही. आपल्याला माहिती असतं. पण लगेच त्याला दुखवता येत नाही. म्हणून आम्ही असं महाराजांना सांगतो असं करून त्याला सांगितलं. मग त्याला काही वाईट वाटलं नाही. तेव्हा नम्रतेने आणि कृतज्ञतेने आम्ही त्यांना ते सांगितलं. आणि कृतज्ञतामुळे काय होतं प्रेम राहतं. प्रेम अबाधित राहतं. नम्रतेमुळे, कृतज्ञतेमुळे प्रेम अबाधित राहतं. आणि असं त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांना पटलं. आता ही व्यवहारातली गोष्ट आहे म्हणा. पण सद्गुरू कार्यात मात्र ज्याच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, धन आहे. आता आम्ही उघडपणे सांगतो, आम्ही आधी बोलत नव्हतो हे गोष्ट. पण आम्हाला लक्षात आलं, की अरे यांच्याकडे जास्त पैसा आला, की मग हे त्याला वाटा फुटतील. जिकडे नाही द्यायचं तिकडे ते जाईल. म्हणून ते जर या कार्यामध्ये आलं, तर हे कार्य वाढेल, त्यालाही समाधान होईल. त्याचंही आणि दत्तगुरू प्रसन्न होतील त्याच्यावर. आणि त्यांनी इकडे धन दिल्यामुळे त्याचं धन आणखी अनेक पटीने वाढेल. आणखी गंमत अशी आहे, शास्त्रांमध्ये लिहिलं आहे, की जे जे धन ईश्वराच्या कार्यासाठी दिलं जातं, म्हणजे देवळात वगैरे नाही, सद्गुरूंच्या कार्यासाठी. नाहीतर तो म्हणेल मी देवळात नेऊन देतो. तिथे नाही. ते लोक काय करतील काय सांगता येत नाही त्या धनाचं. त्याचं धन 10 पटीने वाढतं असं श्रीपाद श्रीवल्लभांच्या ह्याच्यात आहे ग्रंथामध्ये, की धन का द्यायचं? याची कारणमीमांसा श्रीपाद श्रीवल्लभांनी केली आहे. आणि त्यांनी सांगितलंय किती द्यायचं वगैरे सगळं त्याच्यात सांगितलंय. याचं कारण काय? याला दातृत्व असं म्हणतात आणि त्याचा त्याला उपयोग होईल. त्याचं धन तर वाढेलच आणि शिवाय त्याच्या धनाला ते वाईट मार्गाने जाणार नाही. संसाराच्या मार्गाने जाणार नाही. म्हणजे त्याच्या सर्व गरजा, इच्छा पूर्ण होऊन बराच पैसा त्याचा शिल्लक आहे. त्यातला काही भाग नियमितपणे सद्गुरू कार्यात त्याने प्रचार, प्रसार, कार्यक्रम, उत्सव याच्यासाठी उदारपणे द्यावा असं शास्त्र सांगतं. सद्गुरू मात्र कोणालाही सांगत नाही. आमच्या महाराजांनी कोणाला म्हणतच नाही. कोणी दिलं तर उलट उलट ते घेत नव्हते. आणि तसाच तो भक्त त्याचा भाव असेल तर मात्र ते घ्यायचे. ते बघायचे की याचा खरंच भाव आहे की नाही. नाहीतर नाही घ्यायचं. शिष्य असला तरी, भक्त असला तरी. एरवी त्याचं आचरण बरोबर नसेल,
सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो आचरण करत असेल तर त्याचं घ्यायचं नाही ते. आणि सद्गुरू स्वतःहून जर तो देईल, त्याचा अत्यंत प्रेमभाव, भक्तिभाव, कृतज्ञता या भावाने जर तो परिपूर्ण असेल आणि धन देत असेल, तर मात्र ते घ्यावं. त्याचं धन सद्गुरू कार्यासाठी सद्गुरू स्वीकारतात. आणि ते सद्गुरू आपल्या कुटुंबाच्यासाठी ते वापरत नाही. आमच्या महाराजांकडे अशी एक पेटी होती वेगळी त्यांच्या कपाटात आणि कोणी काही दिलं, की ते त्या पेटीमध्ये ठेवायचे आणि कार्यासंबंधी जे काही लागायचं ते त्या पेटीतून आम्हाला सांगायचे, "अरे, ते पेटीतून काढ पैसे आणि त्याला दे." असं आम्ही त्यांच्या पेटीतून काढून देत असतो. तेव्हा कुटुंबासाठी ते वापरत नाही. याला अनपेक्षः असं म्हणतात. तर तेव्हा सद्गुरूंचं असं उदाहरण बघून, की सद्गुरू हे अनपेक्षः कसं पाहिजे, की सद्गुरू निरपेक्ष आहे. एवढ्या ठिकाणी आमचं प्रवचन झाले. आतापर्यंत आम्ही पैसे घेतले असते. ते देऊ करतात, पण आम्ही घेत नाही. याला अनपेक्षः असं म्हणतात. काय? असे जर घेतले असते 30,000, 40,000, 50,000 तर केवढं तरी आमचे बंगले झाले असते. केवढं तरी मंदिर आता आता आश्रम मंदिर सगळं होऊन गेलं असतं. पण एवढे वर्ष झाले, एवढं आमचं वय झालं. आम्ही म्हणलो, "अरे आता घेऊन काय उपयोग आहे? आता आश्रम करून काय उपयोग?" जेव्हा ईश्वराच्या मनात जे येत असतं, तेव्हा ते घडत असतं. पण आम्ही अनपेक्ष असं असतो आणि म्हणून आम्ही आदर्श सद्गुरूंचा दाखवू शकतो. अरे, अनपेक्ष म्हणजे काय? ते बघ तू सद्गुरूंच्याकडे बघून आणि दातृत्व म्हणजे काय? ते आपले पैसे उलट खर्च करत असतात, की आपल्या कार्यामध्ये. तेव्हा अनपेक्ष म्हणजे काय? असा मी आहे का? असं बघ. तर म्हणले तुझ्या मनाची जी घालमेल आहे, तुझ्या मनाचं जे भ्रमण करणं आहे, तुझ्या मनाचं जे कन्फ्युजन आहे, ते दूर होईल. हा एक हा एक गुण झाला. अनपेक्षा, दुसरा आहे शुचिर दक्षः. दुसरा म्हणजे शुद्ध. तू शुद्ध आहेस की नाही? नाहीतर कन्फ्युजन तुझ्या ठिकाणी राहणार. कन्फ्युजन काय? कारण तू शुची आहे. शुचिर दक्षः म्हणजे तू पवित्र आहे की नाही? तुझं मन पवित्र आहे की नाही? तेव्हा भक्त हा शुद्ध पवित्र असला पाहिजे. म्हणजे तो नेहमी आपला देहाचं तर शुद्धी तो करतोच म्हणाले. आता कधी एखाद्या वेळेस नाही स्नान झालं तर एवढं काही बिघडत नाही. बाह्य देह आपण शुद्ध ठेवतो. शुद्ध जरी केलं तरी संगतीने हा देह अशुद्ध होतो. म्हणजे देहाने सुद्धा आपण नातेवाईकांच्याकडे गेलो, मित्रांच्याकडे उगाच काहीतरी कामाव्यतिरिक्त गेलो, तर तो देहही अशुद्ध होतो. कारण त्यांची संगती ही दुःसंगतीच असते. दुःसंगः सर्वथैव त्याज्यः. अहो, बाह्य देह सुद्धा अशुद्ध होतो. कधी बाकीच्या संसाराच्या संग मग ते किती चांगला माणूस असो. बाह्य दृष्टीने तो किती चांगला माणूस असला तरी त्याच्या संगतीत गेल्यानंतर संसाराचे संस्कार होणार आहे. संसाराचे विचार आणि मन म्हणजे तो विचार आणि माया म्हणजे तो मन. असं एवढं सहज आहे म्हणाले. दुःसंगः सर्वसैव साध्य. मग आम्ही काही दुसऱ्या खराब संगतीत जात नाही. ते खूप चांगले आहेत. आम्हाला लोक सांगतात, "ते खूप चांगले आहेत. ते पण खूप चांगलं कीर्तन करतात. ते पण खूप चांगलं भजन करतात." अरे बाबा, पण ते सद्गुरूंच्या ठिकाणी तर ते होऊ शकत नाही ना. सद्गुरूच्या कार्यात ते नाही ना. म्हणजे दुःसंगत झाला. सद्गुरूंचं कार्य सोडून बाकी सगळं दुःसंगत झाला. नाही, नाही असं कसं? मग ते पण चांगलं सांगतात. तुम्ही सांगता तसंच सांगतात. तुमच्यापेक्षा एवढंच म्हणत नाही तो, तुमच्यापेक्षा जास्त चांगला सांगतात. एवढं तो नाही म्हणत. पण तुम्ही सांगता तसंच सांगतात. म्हणून आम्ही कीर्तन ऐकतो. म्हणून आम्ही त्याचं भजन ऐकतो. अरे नाही, हे सगळं दुःसंगती आहे म्हणाले. म्हणजे या दुःसंगतीने हा दुःसंग काय? कारण यांनी गची बाधा होईल. मला काहीतरी कळतं हा अहंकार उत्पन्न होईल. अहंकार तर सगळ्यात म्हणजे अहंकार सगळ्यात वाईट. तो सगळं अशुद्धता करतो आणि म्हणून दुःसंगतीत जायचं नाही. मांसाहार करणाऱ्या, मद्यपान करणाऱ्या, बिडी, सिगारेट, तंबाखू, ड्रग घेणाऱ्या लोकांच्या संगतीत जो राहतो, त्याला हळू संगती संग दोषणं आपण बघतो व्यवहारात. ज्या संगतीत जो राहतो तसा त्याला गुण किंवा दोष लागतो. या न्यायाने काय होतं, अपवित्र, अशुद्ध पदार्थाचं व्यसन लागण्याची शक्यता असते. दारूचं व्यसन असंच लागतं. सिगारेटचं व्यसन असंच लागतं आणि म्हणून अशा संगतीचा त्याग करायला पाहिजे.
दुःसंग हा सर्वथैव त्याज्यः. तेव्हा बाह्य देहाच्या दृष्टीने जरी बघितलं तरी संगती वाईट आहे. बाह्य देहाची शुद्धी करायला पाहिजे. नुसत्या अंघोळीने नाही होणार. तसंच म्हणले आतल्या म्हणजे सूक्ष्म देहाची शुद्धी करायला पाहिजे. त्याच्यासाठी शुद्ध आचार, विचार असणाऱ्या संगतीचा अशुद्ध आचार, विचार असणाऱ्या संगतीचा त्याग करायला पाहिजे. आणि निरंतर सत्संगतीचा म्हणजे सद्गुरूंच्या संगतीचा आश्रय केला पाहिजे. अश्लील छायाचित्र, शृंगारिक चित्रपट, नाटक, तमाशा हे बघायचं नाही. म्हणजे बाहेरील विषय बाहेरच्या जे विषय वासना येतात. मन म्हणजे काय हो? मन काय करतं? मटेरियल कुठून घेतं? बाहेरून घेतं. मन आपल्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी विचार येतात म्हणजे काय? ते विचार बाहेरूनच येतात. आत मनात येतात, बुद्धीत येतात. तेव्हा याचा बाहेरच्या याचा त्याग केला, तर मग ते मनात, बुद्धीत, चित्तात शिरणार नाही. आणि त्याचबरोबर जसं बाहेरून हे विषय, वासना, वाईट संगती हे येतं येतं ना म्हणलं. मन मन काय मलिन होतं. मळ ज्याला असं म्हणतात. आणि मलिन झाल्यामुळेच ते कन्फ्यूज होतं. जे जे मन मलिन आहे ना, ते कन्फ्यूज होतं. भ्रम निर्माण होतो त्या मनाला. मनाला मलिन करणाऱ्या गोष्टी बाहेरच्या संगतीने येतात. तसंच दुसरं असं आहे, की जन्मोजन्मीच्या वासना, त्याचे संस्कार ते कुठे साठवलेलं असतं? चित्तामध्ये साठवलेले असतात. ते चित्त सबकॉन्शियस माइंड इज अ स्टोअर हाऊस. काय कशाचं? तर ते आधीच्या जन्मात जे काही प्रसंग घडून गेले, जे काही संगती झाली, जे काही संस्कार झाले चांगले वाईट, ते सगळे स्टोअर हाऊस आहे. काय चित्तामध्ये आहे. मग जेव्हा मन बाहेरचा विचार करत नाही, थोडंसं शांत बसलं, तर मग आतले चित्तातले विचार आपोआप यायला लागतात. सद्गुरू आवाज गेला. तसा विचार केला तर मन अशी काही वेगळी वस्तू नाहीये. मन म्हणजे काय हो? डझंट एक्झिस्ट. माइंड डझंट एक्झिस्ट. प्लीज डोंट माइंड. काय तुम्हाला आतापर्यंत सांगितलं गेलं, की मन नावाची काहीतरी गोष्ट आहे. पण सद्गुरू सांगतात, खरं सांगू का तुला? माइंड डझंट एक्झिस्ट. मन, मन म्हणजे म्हणजे नाही. मन नाहीये काय. मन नावाची गोष्ट नाही. माया, मन म्हणजे माया. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे. मग मन हे जर माया असेल आणि मनातूनच माया सगळी प्रकट होत असेल, तर मनाला अस्तित्व आहे का? तर मनाला अस्तित्वच नाही. ज्या गोष्टीला अस्तित्वच नाही, त्याला तुम्ही अस्तित्व दिलं. माझ्या मनात असं येतं, माझ्या मनात असं येतं. माझं असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. आधी असं झालं होतं, आता असं होतं. याने असं केलं, त्याने तसं केलं. हे सगळं जाळं विणणाऱ्या ज्या गोष्टी, जे संस्कार आहे, जे विचार आहे, ते एक तर बाहेरून येतात. कुठून येतात? मग मन कसं तयार होतं? हाऊ द माइंड गेट्स मॅनिफेस्टेड. मॅनिफेस्टेशन ऑफ माइंड. अरे विषय आहे. असा विषयावर आपल्याला लिहिता येईल. मॅनिफेस्टेशन ऑफ माइंड. माइंड डझंट एक्झिस्ट. पुढच्या पॉडकास्टला आपल्याला नाव देता येईल. काय? मन मनाचं अस्तित्वच नाही. मन नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, असं आपण लिहू शकतो. माइंड डझंट एक्झिस्ट. मन नावाची काहीच गोष्ट नाही. मग मन तयार कसं होतं? बाहेरून मटेरियल आणतो, आतून मटेरियल आणतो. आतून म्हणजे चित्तातून जो मळ साठलेला आहे तो आणतो, ते विचार. आणि आता बाहेरच्या जगामधून जे जे बघतो आपण संस्कार, ते विचार.
यांचं सारखं चाललेलं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य आतलं जग, बाहेरचं जग. आतले संस्कार, आतल्या लाटा, बाहेरच्या लाटा. विचारांच्या लाटा. काय माइंड नथिंग बट द रिपल्स. माइंड म्हणजे काही वेगळी वस्तू नाही. माइंड इज नथिंग बट द रिपल्स ऑफ थॉट्स. हे वाक्य आता आम्ही तयार केलं. काय बस नुसतं लाट आहे म्हणजे लाटा. लाटांना काय अस्तित्व आहे का? नाही. समुद्र लाटा म्हणजे खरं समुद्रच आहे. लाटांना वेगळं अस्तित्व नाही. अशी लाट बाहेर काढून दाखवा. समजा मोठी लाट आली आणि लहान मुलगा म्हणाला, ती लाट मला आणून द्या. तिथं गेलं त्याला घेऊन. त्याने हातात लाट घेतली. पण ती लाट आलीच नाही त्याच्या हातात. त्याच्या हातात पाणीच दिसलं. अरे लाट कुठे गेली? म्हणजे लाट म्हणजे जसं लाटेला अस्तित्व नाहीये. लाट हे नाव दिलेलं आहे. काय त्या लाट हे नाव दिलेलं आहे. त्याला रूप आहे, नाव आहे. पण त्याला अस्तित्व नाहीये. ते पाणीच आहे. पाण्याला एखादं रूप आणि नाव दिलं की त्याला लाट म्हणतात. त्याचं रूप आणि नाव आल्यामुळे लाट हे वेगळं झालं. काय वास्तविक पाहता लाट हे वेगळं समुद्रापासून किंवा हे पाणीच आहे. हे वेगळं नाहीये. समुद्राचंच पाणी आहे. तसं मन माइंड डझंट एक्झिस्ट. मनाला वेगळं अस्तित्वच नाहीये. मग काय तर परमेश्वराच्या सत्तेमध्ये या चैतन्यावर उठणाऱ्या लहरी त्या कुठून येतात? तर त्या म्हणले आधीचे जे संस्कार झाले आहेत, आधीच्या जन्माचे जन्मोजन्मीचे 84 लक्ष योनीतून आले. त्याचे ते संस्कार हळूहळू बाहेर येतात, साठवलेले आहेत चित्तामध्ये. आणि जेव्हा तिकडून येत नाही, तिकडून बंद होतं आतले, तर बाहेरचे संस्कार सुरू होतात. त्याच्या लाटावर लाटा येतात. आणि असं मिळून ज्याला म्हणतात त्याला मन म्हणतात. ते मन असं जाळं विणतं. आणि असं जाळं विणल्यामुळे सगळंच कन्फ्युजन होऊन जातं. आणि या सगळ्या कन्फ्युजनला काय म्हणतात? मन असं म्हणतात. वास्तविक मनाला काही अर्थ, अस्तित्व नाही. आम्ही लिहितो, काव्य लिहितो. माया म्हणजे मुळीच नाही, अस्तित्वातच ऐसे काही. अस्तित्वातच नाही. मग ती कशी कशी मायेतून बाहेर यायचं? कसं मनातून बाहेर यायचं? तुझशी जाणता क्षणीच होतो मायेचा अंत. सद्गुरूंना जाणलं, परमेश्वराला जाणलं म्हणजे त्याचं ज्ञान झालं, की मायेचा अंत आपोआप होतो. ते करावं लागत नाही. कन्फ्युजनचा अंत करत बसायचं नाही. सावलीला कधी मारता येतं का? किती मारलं तरी मरणार नाही सावली माणसाची. काय? मग काय करायचं? तर त्याला उन्हातून बाहेर नाही, प्रकाशातून बाहेर नाहीच. ती सावली गेली. सावलीत आणलं त्याला, की मग त्याची सावली पडणार नाही. तसं या कन्फ्युजन मधून बाहेर निघालं. कन्फ्युजनचा विचार करायला लागला तर आणखी कन्फ्युजन निर्माण होईल. मला कन्फ्युजन कशामुळे झालं त्याचा विचार करायला लागला, मग माझं कसं बरोबर होतं, तर त्याचं कसं चूक होतं, त्याचा विचार करायला तर कन्फ्युजन आणखी वाढणार. मग त्याच्यापेक्षा सद्गुरू काय सांगतात? सद्गुरूंशी प्रत्यक्ष संवाद, अत्यंत नम्रतेने मात्र संवाद झाला पाहिजे. नाहीतर मग तिथेही माया निर्माण होते. मग सद्गुरू काय जे सत्य सांगायचं ते सत्य नाही सांगत. मग त्याला ते म्हणतात, "अरे आता त्याचं बिघडलंय." मग ते त्याला समजुतीचं ज्ञान सांगतात. समजूत लहान मुलांची जशी समजूत घालतात तसं. पण खरं त्याने काही उपयोग होत नाही म्हणा. आणि म्हणून सद्गुरूंच्याही पुढे एकदम नम्रपणे येतो, प्रामाणिकपणे येतो. त्याला ज्ञान सांगून ते त्याचं अज्ञान दूर करतात. तेव्हा ज्ञान हे त्याच्यावरचं औषध आहे. आधी संगतीचा त्याग, संगत त्यागात, विषय त्यागाच. म्हणजे मनात हे विचार येणार नाही. बसल्यानंतर विचार येतात, तर तेव्हा जप करायचा किंवा वाचन करायचं.
म्हणजे आतून येणारे जे विचार आहेत ते येणार नाही आणि मग त्याचं जे सरमिसळ होतं, ते मायाजाळ विणल्या जाणार नाही. तेव्हा जन्मोजन्मीच्या वासना, कामना यांचे संस्कार आज साठलेले असतात चित्तामध्ये, सबकॉन्शियस माइंड. त्यामुळे अंतःकरणात मल निर्माण होतो. मल, विक्षेप आणि आवरण. तर आवरण हे ज्ञानाने जातं, सद्गुरूच्या ज्ञानाने जातं. आणि मळ जो आहे मनाचा तो ध्यानाने जातो. सद्गुरूचं ध्यान, प्रेम, भक्ती. प्रेम, भक्तीने त्याचा अंतःकरणाचा मळ जातो. आणि सद्गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे त्याने त्याचं मन एकाग्र होतं. आणि म्हणून मल, विक्षेप आणि आवरण हे जे दोष स्वभावतःच मनुष्याच्या ठिकाणी आहेत, स्वभावतच आहेत. ते गेले पाहिजे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन. योगाने म्हणजे भक्तियोगाने काय होतं? योग म्हणजे तो योग नाही म्हणत. योगेन चित्तस्य भक्तियोगाने, प्रेम भक्तीने आपल्या हृदयातला मळ निघून जातो. पदेन वाचा म्हणजे एखादा चांगला बोलत असतो. त्याला बोलता येतं चांगलं. काही लोक अडखळत बोलतात कारण कारण किंवा त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. याचं कारण काय? वाचेच्या ठिकाणी मलिनता असते. मग तो वाचेच्या ठिकाणची मलिनता कशी जाईल? पदेन वाचा. व्याकरण ज्याला चांगलं माहिती आहे, भाषेवर ज्याची पकड आहे, तो बरोबर बोलू शकतो. पदेन म्हणजे व्याकरणशास्त्र. मलम शरीरस्य तू वैद्यक आणि शरीरात मल निर्माण झाला, त्याच्यामुळे अनेक रोग निर्माण होतात. पोट खराब होतंच, तिथपासून सुरुवात होते. तो मळ निघाला नाही, की अनेक रोग होतात आणि मळ निघून गेला, की सगळे रोग शांत होतात. मलम शरीरस्य तू वैद्यकीन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलीं प्रांजली रानतोस्मी. म्हणजे ज्यांनी भक्तियोगाद्वारे म्हणजे त्यांनी सांगितलं भक्तियोगाचं सूत्र सांगितलं पतंजलीनी ईश्वर प्रणिधानाद्वा. ईश्वराचं प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. याने काय होतं? तो योग होतो असं त्यांनी सांगितलं. केवळ भक्तियोगाने मनाची अशुद्धी दूर होते. मनाचा मळ दूर होतो. मनाचं कन्फ्युजन दूर होतं. व्याकरणाने वाणीची शुद्धी होते. अशुद्धी दूर होते. आणि वैद्यक शास्त्राने शरीराची अशुद्धी दूर केली जाते. अशा त्या श्रेष्ठ पतंजली मुनींना मी हात जोडून नमस्कार करतो असं म्हणतो. तेव्हा अनपेक्ष दक्ष संसार व्यवहारात शुची झाला. अनपेक्षा अशुची. आता दक्ष म्हणजे कोण? तर संसार व्यवहारात जो चतुर आहे, म्हणजे चतुर दोन्ही अर्थाने होतो. चतुर म्हणजे दुसऱ्याला फसवणारा चातुर्याने तोही चतुर असतो. पण दुसऱ्याला न फसवता त्याला मदत करणारा चांगल्या हेतूने जो चतुर आहे, चातुर्याने तो दुसरा. आता श्रीकृष्णाच्या ठिकाणी सुद्धा हे होतं. चातुर्याने सर्व भक्तांना त्याने हे केलं. पांडवांना त्यांनी संकटातून वाचवलं. आणि दुर्योधनाच्या ठिकाणी चतुराई होती. त्यांनी चातुर्याने सगळ्यांना फसवलं. तेव्हा चतुरता नुसती नाही म्हणलं. दक्ष म्हणजे शुचिर दक्ष म्हणजे त्याच्या ठिकाणी चातुर्य, पण ते चातुर्य तो लोकांच्या चांगल्यासाठी वापरतो. काय? किंवा या सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो चातुर्य आपलं असं वापरतो, की ज्याच्यामुळे सगळ्यांना लाभ होतो, त्यालाही लाभ होतो, त्याचंही मन स्थिर राहतं. तेव्हा तो दक्ष आहे. म्हणजे सद्गुरूंचं प्रवचनात तो बरोबर दक्षतेने, चातुर्याने सर्व गोष्टी जाणून घेतो. सद्गुरूंच्या कार्यात जो चतुरपणाने व्यवहार करतो, कशात अडकून पडत नाही. हे असं का झालं, तसं का झालं, यांनी असं काय केलं, त्यांनी असं त्याच्यात पडत नाही तो. त्याच्यामुळे संभ्रम त्याला निर्माण त्याच्या ठिकाणी होत नाही. याला चातुर्य असं म्हणतात, की चातुर्याने तो त्याच्यातून बाहेर पडतो. आपल्याच कन्फ्युजन मधून आपणच चातुर्याने बाहेर पडायचं. त्याला दक्ष असं म्हणतात. हे त्या भक्ताची लक्षणं आहेत. चातुर्याने देश, काल, परिस्थितीमध्ये अनुकूल बुद्धिमत्तेने योग्य निर्णय घेतो तो. योग्य बुद्धिमत्ता वापरून योग्य निर्णय घेतो आणि यश प्राप्त करून घेतो आणि सद्गुरूंचं कार्यालय यश प्राप्त करून घेतो. मग सद्गुरू म्हणतात शाबास, यशस्वी यशस्वी भव.
तू यश प्राप्त करून घे. नाही सद्गुरू मग मी तिथे गेलो, असं केलं, तसं केलं. मी त्याला असं म्हटलं, याला असं म्हटलं आणि यश प्राप्त करून घेतलं. आमच्या मुळे सरांनी तो दत्त जयंतीचा हॉल केवढा किती सुंदर हॉल होता. आम्हाला एकदम एवढं छान वाटलं. वाह! वाह! खुर्च्या काय एवढं मोठं ऐश्वर याला ऐश्वर्य असतं. तेव्हा यशस्वी ऐश्वर्य, औदार्य आणि त्यांच्या भावाशी जे बोलले ते त्यांनी आम्हाला सांगितलं, की माझ्या भावाशी मी कसं बोललो आणि तो कसा बोलला आणि एवढा आनंद झाला. त्यांनी बघा त्यांनी काय सांगितलं भावाला, की म्हणले, "अरे तुझी पहिल्यापासूनची हिस्ट्री सांगितली त्यांनी." त्यांचे भाऊ आम्हाला आधी भेटले होते आणि त्यांच्या बाबतीत जो प्रसंग घडला होता तो त्यांनी बरोबर लक्षात ठेवला होता आणि त्याची स्मृती चांगली आहे. त्याच्यामुळे त्याने लगेच आठवलं. याला चातुर्य असं म्हणतात. देश, काल, परिस्थितीप्रमाणे अनुकूल बुद्धिमत्तेने योग्य निर्णय घेणं याला यशस्वी होणं आणि सद्गुरू कार्य यशस्वी करून दाखवणं. त्यांनी त्याला सांगितलं, तो एवढा खुश झाला आणि त्यांनी गंमत म्हणजे त्या दिवशी त्यांनी तो हॉल दिलेला होता. कॉन्ट्रॅक्ट होता आधीपासून. ते मला सांगत होते आणि ₹50,000 त्याला मिळणार होते त्या दिवशीचे. विचार करा आता. याला दातृत्व म्हणतात. तरी त्याने सांगितलं, की नाही सद्गुरूंचं कार्य आहे ना, त्यांनी त्या मारवाडी म्हणजे त्याला सांगितलं, "नाही, नाही, आपला कॉन्ट्रॅक्ट झाला असेल, पण नाही, तिथे महाराज येणार आहेत, सद्गुरू येणार आहेत, त्यांचं कार्य आहे." त्याच्यामुळे त्याचे ₹50,000 नुकसान झालं बरं त्याचं. मला एवढं आश्चर्य वाटलं ते मला सांगत होते, की तो दिवस ठरलाय, त्या दिवशी सगळे भक्त येणार आहेत. त्याच्यामुळे ते नुकसान वगैरे काही नाही. ते म्हणले, "काय नुकसान वगैरे काही नाही." ते काय दत्तगुरू भरून काढतील आपलं नुकसान. त्या नुकसानीकडे तो बघत नाही. तेव्हा हे जे आहे याला काय म्हणतात दक्ष म्हणतात. हा गुण यांच्या ठिकाणी खूप चांगला आहे. मुळे सरांच्याकडे दक्षतेचा गुण चांगला आहे. तर ते बरोबर दक्षतेने करतात. देश, काल, परिस्थिती अनुकूल बघून त्याला कसं सांगायचं काय आणि बुद्धिमत्तेने योग्य निर्णय घेऊन यश प्राप्त करू. तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटलं, अरे हा हॉल आणखी एकदा मिळेल. मग आम्हाला लोभ निर्माण झाला, अपेक्षा निर्माण झाली. हे आता वाढदिवसाला सुद्धा जर तो हॉल मिळाला आपला, किंवा ते आख्यान जे अर्धं राहिलंय ना, ते तिथे पूर्ण होईल. म्हणजे एकाच हॉलमध्ये झाल्यासारखं वाटेल. जमलं तर ठीक आहे, नाही तर काही हरकत नाही. पण सांगून ठेवलं आपण. तर म्हणजे ते आणखी जास्त चांगलं होईल. म्हणजे झालं तर ठीक आहे, नाही तर आपण कुठेही करू शकतो असं काही. तेव्हा याला दक्षता असं म्हणतात. तेव्हा दक्षतेचा हा गुण जो आहे तो स्त्रियांच्या ठिकाणी खूप असतो. विशेषपणे दिसतो. आता मुळे सर तसे धनश्री त्यांना एवढं मदत करत असते आणि सूचना करते. "अहो असं नाही, असं करा, असं नाही, असं करा." आणि ते काही वेळा ते नाही म्हणतात आणि काही वेळा ते मान्यही करतात. आणि ते सांगतातही आम्हाला, की कौतुकाने सांगतात, की "हे ना धनश्रीने केलं. धनश्रीने असं केलं, धनश्रीने तसं." म्हणजे एका जसं म्हणतात, की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणा. त्याच्या यशाच्या मागे तिचा हे असतं, तिची मदत असते, तिचं चातुर्य असतं आणि म्हणून यश प्राप्त होतं आणि म्हणून स्त्री-पुरुष याची ऐक्यता केवढी आहे म्हणजे सद्गुरू शिष्य या नात्याला उदाहरण कुठलं देतात? स्त्री-पुरुष नाही, पती-पत्नी हे उदाहरण देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी हाच दृष्टांत दिलाय. कांता वल्लभ न्याय असं त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. कांता वल्लभ न्याय, परमेश्वर हा पती आणि भक्त हा पत्नी. जसा पती हा आपल्या पत्नीसाठी काय वाटेल ते करेल. तेरे लिए कुछ भी करेगा असं म्हणतात. आणि पत्नी पतीसाठी काही करेल. तेव्हा त्याला चातुर्य असं म्हणतात. स्त्रियांच्या ठिकाणी दक्षता, चातुर्य हा गुण जास्त असतो. म्हणून त्याला म्हणतात चातुर्यम गुणम नार्या. नार्या म्हणजे स्त्री संस्कृतमध्ये. चातुर्यम गुणम नार्या. अश्वस्य भूषणम वेगो. आम्ही संस्कृत शिकलो म्हणून आम्हाला उपयोगी येतं ते संस्कृत. ते सुभाषित तेव्हा शिकलो, पण आता ते उपयोगी येतात. अश्वस्य भूषणम वेगो. घोड्याचं लक्षण काय? घोड्याचं भूषण काय? काय? व्हॉट इज द ग्लोरी ऑफ अ हॉर्स? ग्लोरी. अश्वस्य भूषणम वेगो. वेग हे केवढा वेगाने तो जातो का? रथ घेऊन जातो. अश्वस्य भूषणम वेगो. म्हणून त्याला हॉर्स पॉवर म्हणतो. किती हॉर्स पॉवर. मत्तम स्याद गजभूषणम. आणि गजराज जो असतो तो मत्त असतो. तसं भक्त म्हणजे तो त्याचा असा वेग असतो, वेगवान असतो.
चातुर्य त्याच्या ठिकाणी असतो आणि वेगाने तो कार्य करतो. मग आज तुझा नाही नाही मग मी जाईन, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा जाईन, परवा जाईन, आज जाईन, उद्या जाईन, परवा जाईन, असं नाही. वेगाने, जेवढ्या वेगाने त्वरित ते तो गुण म्हणले अश्वाकडून घ्या. अश्वस्य भूषणम वेगो. तो जो भक्त असतो तो त्याच्याकडून अश्वाचा आणि शक्ती, अश्वशक्ती, शक्ती आणि वेग हे दोन त्या घोड्याकडून तो गुण घेतो तो भक्त. मत्तम स्याद गजभूषणम. आणि हत्ती जो मस्त आपल्याला मस्ती चढली ना, हत्तीला काय होतं, एक स्त्राव असतो त्याच्या मस्तकातून तो गळत असतो आणि तो स्त्राव त्याच्या तोंडामध्ये येतो आणि तो तो त्याचा रस चाकतो आणि रस चाकता चाकता त्याच्या दारू सारखं त्याला एकदम मस्त होतो, त्याचा कैफ चढतो त्या हत्तीला. आणि तो मग त्या मस्तीमध्ये काय करतो, मोठमोठी झाडं उपटून टाकतो, काय करतो, मस्त. तसं म्हणले हा भक्त सुद्धा मस्त होतो, सद्गुरूचं ज्ञान घेतो आणि त्या मस्तीत तो राहतो, त्या मस्तीमध्ये तो असतो. मग तो भवती नैना झुके झुके मस्ती में झूमे और उठे तो जिया तक छूले. असं मस्ती झाली त्याच्या. काय मत्तम स्याद गजभूषणम चातुर्यम चातुर्यम भूषणम नार्या. आता चातुर्य कसं कोणाचं, स्त्रीमध्ये चातुर्य सगळ्यात जास्त, त्यांचं बरोबर लक्ष असतं. हा मग आतून आवाज देतात, नाही नाही असं नाही, असं आहे, अहो तुम्हाला सांगितलं या वारी नाही जायचं, या तारखेला नाही त्या तारखेला जायचं, ते असं नाही असं करायचं, या वेळेला नाही त्या वेळेला करायचं. ते सगळं त्यांचं बरोबर कॅलेंडर सगळं काय त्यांच्या डोक्यात बरोबर सगळं असतं. ते सावध करत असतात. चातुर्यम भूषणम नार्या. चातुर्य हा गुण भक्तानी घ्यायचा, मग स्त्री भक्त असो का पुरुष भक्त असो, नारीपासून चातुर्य हा गुण घ्यायचा म्हणजे दक्षता. भक्ती मार्गात कसं दक्ष असलं पाहिजे. आणि दक्षता कोणापासून? आपल्याच मनापासून. मनच काहीतरी मायाजाळ करणार मला, त्या मनाला सांगा थांब थांब जरा, आणि युक्ती करून त्या मनाला बरोबर भक्तीमध्ये आणायचं. याला चातुर्य असो, दक्ष असो. शुचिर दक्ष उद्योगो नरभूषण. आणि मनुष्याचं, पुरुषाचं भूषण काय? उद्योग हो, काय एंटरप्राइज, अंतरप्रिनर. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो, अरे काहीतरी तू नुसतं नोकरी नोकरी करू नको, काहीतरी उद्योग कर. आणि मुळे सरांनी उद्योग उभारून दाखवला, एवढी भरभराट करून दाखवली. काय नुसतंच हे नाही म्हणा, त्याने करून दाखवलं म्हणून आम्ही लोकांना दाखवू शकतो, बघा तुमचा विश्वास बसणार नाही, आम्ही तुला साधना सांगतो, यांनी कसं केलंय, असं त्यांचं उदाहरण सांगतो. तेव्हा म्हणले असं दाखवायला उदाहरण काहीतरी असतं. उद्योगो नरभूषण. बरं आता हे सुभाषित काय आज केलेलं नाही, अनेक शतकापूर्वी केलेलं हे सुभाषित आहे म्हणलं, आपल्या ऋषीमुनी आणि तेव्हापासून त्यांनी उद्योगाचं महत्व सांगितलंय. उद्योगो नरभूषण. कुठलाही मनुष्य आपल्याकडे कसं लग्नाच्या बाजारात ज्याला उद्योग करतो म्हटलं, काय करतो मुलगा, त्यांना अपेक्षा असते की चांगला चांगला काहीतरी नोकरी करतो, टाटामध्ये आहे, कुठल्या आणखी मोठ्या कंपनी आहे, IIT तयाम करून, तर ते भूषण होतं. पण खरं हे भूषण काय सांगतात, आणि म्हटलं की आता हा मुलगा बिझनेस का, बिझनेस करतो असं. काय गुजराती लोक, गुजराती मारवाडी सिंधी लोक तसं नाहीत, नोकरी करतो ते नाही पडतोच आहे, नोकरी करायला लागतं. हा हे नोकर आहे, याची शादी नाही करते. काय गुजराती मारवाडी हे. मराठी लोक नाही बिझनेस, मग नाही त्याचा चालला नाही तर काय होणार, मग तू बुडाला तर काय होणार. त्याच्यामुळे मराठी लोक नेहमी दरिद्रीच असतात, नोकरीच, नोकरच राहतात. उद्योगो नरभूषण. तेव्हा हे हे जे गुण आहे म्हणलं, हे भक्तांनी घ्यायचे खरं. तेव्हा दक्षतेला जागरूकता किंवा अवधान असं म्हणतात, अवधान. आणि जागृतीमुळे निरंतर ध्यानाची अवस्था.
जो जागृत आहे ना, तो नेहमी त्याला ध्यान वेगळं करावं लागत नाही. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, जेवताना आपण अरे जेवतानाही ध्यान करता येते. कसं? प्रत्येक घास खायचा आणि असा चावायचा 32 वेळा आणि चावता जो रस निर्माण होतो ना, हे आमचं संशोधन आहे, की तो रस निर्माण होतो, रस घ्यायचा ना त्या वाह! वाह! काय मस्त आहे. तेव्हा त्या रसाचा स्वाद आपल्या ठिकाणी येतो. नाहीतर आपलं जेवतोय बघा काहीतरी आणि जेवणाकडे लक्षच नाही, त्या स्वादाकडे लक्ष नाही. पाणी सुद्धा कसं प्यायचं? महाराज आमचे पाणी प्यायचंय. ते एक घोट घेतला, वाह! वाह! सिप केला आणि त्यांचा चेहरा बघा, चेहऱ्यावर एवढा आनंद, ते जणू काही अमृत. अरे ते प्यायला ते साधं पाणी जरी असेल, तरी त्यांच्या त्या शक्तीमुळे ते अमृत व्हायचं. मी अमृत म्हणून म्हणतात त्या मंत्रामध्ये आपण म्हणतो, "अमृता पिधानमसि स्वाहा." काय? ते आचमन करताना, "अमृता पिधानमसि स्वाहा." म्हणजे हे पाणी मी घेतलंय, पाणी नाहीये साधं. हे काय आहे? हे अमृत आहे आणि म्हणून आपण घेतो, त्याचं आचमन करतो. ते अमृतासारखं त्याचं हे करेल आणि नुसतं पाणी प्यायला आपलं बाटलीत घेऊन तर काही उपयोग नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट पाणी पिताना, सरबत करणं. मग ते समजा ती भाजी बरोबर झाली नसेल, हे ना, तरी त्याचा स्वाद जो जीभ घेणार जिभेत शक्ती आहे ना, त्या पदार्थात शक्ती आहे, काही गुण आहे. पण जिभेत विशेष शक्ती आहे ना. खाण्या-पिण्यामध्ये सुद्धा ते कशामुळे शक्ती निर्माण झाली? ते ध्यानामुळे. तिथे खरं ध्यान आहे. अरे तुम्ही ह्याचं ध्यान करता, त्याचं अरे प्रत्येक गोष्टीत ध्यान आहे म्हणा. चालताय त्याची चालच वेगळी आहे म्हणजे. आम्ही चालत जात असो, आमचे स्टुडंट बघायचे, "सर क्या चाल है आपकी?" म्हटलं, "अरे हे चाल म्हणजे हे ध्यान आहे. चालतो तर त्यात ध्यानात आहे तो. काय बोलतो तो ध्यान आहे. चालतं तर ध्यान आहे." तेव्हा दक्षतेमुळे काय होतं, कार्यकुशलता प्राप्त होते. कुशलता येते त्याला. कार्यकुशलता येते, निरंतरता येते, सातत्य ज्याला पर्सिव्हिअरन्स असं म्हणतात. पर्सिव्हिअरन्स सातत्याने ती गोष्ट घडते. अनपेक्षा श्रुतिर्दक्षः उदासीनो गतव्यथा. आणि जो उदासीन आहे, संस्कृतमध्ये उदासीन या शब्दाला उद आणि आसीन मगाशी सांगितलं. उद म्हणजे श्रेष्ठ, उच्च उच्च पदावर जो बसलेला आहे. भक्त हा नेहमी उच्च पदावर असतो. उद आणि आसीन, आसीन म्हणजे बसलेला. हे दोन शब्द मिळून हा उदासीन हा शब्द तयार झाला आणि आपण काय म्हणतो उदासीन म्हणजे तो रडका आहे, तो नेहमी चिंताग्रस्त आहे, निराश आहे असं नाही. उदासीन म्हणजे निराश, हताश असं नाही. म्हणजे जो कोणत्याही सांसारिक विषयात, वस्तूत, व्यक्तीत आसक्त झालेला नाही. कुठल्याही संसार विषयात तो आसक्त नाही. उदासीन आहे, दूर बसलेला आहे किंवा वर बसलेला आहे. काय सर्व विषयांच्या जो संसारात सगळ्याचे वर आहेत. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळण घेतात म्हणतात. मोक्ष लोळे पायात. मोक्ष सुद्धा त्याच्या पायात लोळतो म्हणले. तो मोक्ष सुद्धा मागत नाही म्हणत. न लगे धम स न लगे धन संपत्ती, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. असं कुठल्याही विषयात, वस्तूत जो आसक्त नाही, त्याला उदासीन असं म्हणतात. ज्या व्यक्तीची मनुष्याला आसक्ती असते, त्याच्यापासून त्याला दुःख निर्माण होतं. आणि म्हणून तो भक्त संसारात राहूनही अनेक दुःखामध्ये काय असतो? अनेक सांसारिक कर्मे करून त्याच्या आसक्त होत असतो सगळं. म्हणून सांगितलं अनासक्त विषय भोगी देही असोनी विदेही तो दूर राहतो. यू शुड डिस्टन्स युअरसेल्फ. इंग्लिशमध्ये चांगलं आहे. यू शुड डिस्टन्स युअरसेल्फ म्हणजे तुम्ही बाजूला करा, दूर करा स्वतःला. कशापासून? काय? तर ह्या ज्या संसाराच्या ज्या गोष्टी, संसाराचे सुख आहेत, संसाराच्या वस्तू त्याच्यापासून यू शुड डिस्टन्स युअरसेल्फ फ्रॉम द वर्ल्डली प्लेजर्स. यू शुड डिस्टन्स युअरसेल्फ फ्रॉम द वर्ल्डली प्लेजर्स. म्हणजे तुम्ही तुम्हाला या संसार सुखापासून दूर करा. डिस्टन्स अंतर ठेवा. तुम्ही उदासीन व्हा. प्रारब्धाने ज्याला विषय सुख प्राप्त झालं तरी त्याचं तो सुख घेतो. प्रारब्धाने प्राप्त झालं तो असं म्हणत नाही, की मला आज नाही चांगलं चांगलं बासुंदी आली तो असं नाही म्हणत.
धनश्रीने आम्हाला बासुंदी पाठवली. आम्ही नाही म्हटलं नाही, की नाही, नाही बासुंदी वगैरे नाही. मी हे आहे, उदासीन आहे. असं नाही म्हटलं. बासुंदी खाल्ली आहे. पण आम्हाला बासुंदी शिवाय राहत नाही असं नाही होत. काय? तेव्हा प्रारब्धाने त्याला विषय सुख प्राप्त झाले, प्रारब्धाने झालं. तेव्हा त्यात तो आसक्त होत नाही आणि त्याच्या ठिकाणचं विषयाचं आकर्षण संपलेलं असतं. की अमुकच खाल्ल्यामुळे आपल्याला काही होईल असं नाही. कारण आता त्यातल्या कशामुळे ते आकर्षण कमी झालं तर आत्मसुखाची गोडी लागलेली आहे. हो, आम्ही विसरूनच गेलोय त्या आख्यानामध्ये आम्ही एवढं रंगलो की किती वेळ झाला कळत नाही. मग मला वाटतं किरणनीच पाठवलं असेल ते सागर आला आणि त्याने ते जेवणाचं पात्र आमच्या समोर ठेवलं प्रसादाचं. तेव्हा म्हणलं अरे झालं का आता वेळ झाली आम्हाला लक्षात झालं आता वेळ झाली. तेव्हा आत्मसुखाची एवढी गोडी लागलेली असते की त्याच्यात ते जिव्हेनं सोडी अशी झाली. अनपेक्षा शुचिर दक्षा उदासीनो गतव्यथा. आता उदासीन सांगितलं, अनपेक्षा सांगितलं, शुची सांगितलं, दक्ष सांगितलं. उदासीन म्हणजे काय ते सांगितलं आणि गतव्यथा हा म्हणजे ज्याचं दुःख पूर्ण निघून गेलंय. गत म्हणजे जे गेलेलं आहे. व्यथ हा व्यथा म्हणजे दुःख. गतव्यथा म्हणजे जो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत व्यथित दुःखी निराश होत नाही. किती प्रतिकूल परिस्थिती आली, किती दुःख झालं तर त्या दुःखाला तो घेऊन चिकटत नाही. दुःखी निराश होत नाही. संसारिक विषय असो नाहीतर परमार्थातले विषय असो, ते त्याच्या ठिकाणी तो विचारला तो काय ही डिस्टन्सेस हिमसेल्फ फ्रॉम दॅट पर्टिक्युलर इश्यू. जी दुःखी करणारा जी गोष्ट आहे त्याच्यानं तो स्वतःला दूर ठेवतो. तो उदासीन असतो. दुःखी निराश दुःखी निराश या अर्थाने तो उदासीन होत नाही. तो स्वतःला वेगळं करतो त्याच्यापासून. विषय वासना कामना मोह हे सर्व मनुष्याचं दुःखाचं मूळ कारण आहे. अपेक्षा ज्याच्या मनामधून हे सर्व वासना विकार कामना सगळं निघून गेलेलं आहे, तो निरपेक्ष आहे. त्याचं मन पूर्णपणे निर्वासन निष्काम निर्विषय झालेलं आहे. त्याचंच मन पवित्र आहे. त्याचा मनातला मळ निघून गेलेला आहे आणि म्हणून असं पवित्र झालेलं जे मन आहे, मग त्याला मन म्हणतच नाही. पवित्र झालेलं जे मन आहे त्याला आत्मा असं म्हणतात. व्हॉट इज अ प्युअर माइंड? प्युअर माइंड इज नथिंग बट द सोल. आत्मा म्हणजे काय हो? आता आमचा तो किरण, तो कदम, तो काय म्हणेल, सद्गुरू तुम्ही आज आम्हाला आत्म्यापर्यंत नेलं. तो नेहमी सांगतो, आत्म्याचा प्रवास घडवा. असं अनेक प्रकारे आम्ही आत्म्यापर्यंत नेऊन पोहोचवतो. त्याच्या लक्षात राहतं. तो आता आता रात्री जाईल ना, तो सद्गुरू प्रवचन फार चांगलं आलं. आत्म्याकडे कसं जायचं ते तुम्ही सांगितलं. हा किती गुप्त गोष्ट सांगितलेली आहे. पण प्रवचनात जो दक्ष आहे, जो चतुर आहे, तो बरोबर शोधून काढेल. काय? अरे मन म्हणजे काय? व्हॉट इज माइंड? तुला सांगतो, जे पवित्र झालं, वासना नाही, कामना नाही, निर्विषय, एकदम सोपी गोष्ट. तर ते मन म्हणजे काय आहे? ते मन नाही, तो आत्मा आहे. पवित्र झालेलं मन म्हणजे काय? आत्मा. निर्मळ झालेलं मन, निर्विकार झालेलं मन, पवित्र झालेलं मन. काय? निष्काम झालेलं मन, वासना विरहित झालेलं मन. हे सगळं झालं की मग त्याला काय म्हणतात? जे शिल्लक राहतं ते मन, जे शिल्लक राहतं ते मन नाही राहत. मन गेलं म्हणा. त्याला आत्मा असंच म्हणतात. हे सगळं काढून टाकलं, सगळं वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात? त्याला आत्माच म्हणतात. त्याला मन म्हणत नाही. मग संत सत्पुरुषांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी मन नाही, ते आत्माच असतो. आत्मस्वरूपच असतो. आणि म्हणून ते मन सहज आत्मस्वरूपाकडे आकर्षित होऊन, आता आम्हालाही, आता आमच्याकडे बघा, याला ज्ञानाची स्फूर्ती म्हणतात. हे काही नसलेलं मन जे आहे त्याला आत्मा म्हणतात. हे आम्ही
केवढं मोठं गुह्य सांगितलं. आणि म्हणून म्हणलं आम्ही हे सगळ्यांच्याकडे प्रगट करत नाही. आमच्या भक्तांसाठी आमचं प्रवचन असतं. म्हणून आम्ही ते बंद करून टाकलं चॅनेल. का? कारण असा विषय आला, त्याला समजणार नाहीच म्हणा कोणाला. पण तो याचा उपयोग करेल, दुसऱ्यावर छाप मारण्यासाठी. तेव्हा हे मन आत्मस्वरूपाकडे आकर्षित होऊन आत्मस्वरूपात निरंतर रममाण होईल. मन नित्य आत्मानंदात रममाण होईल. मग जे राहील ना ते आत्मानंद राहील. आत्मानंदाच्या रूपाने ते मन राहील. मन कुठे जाईल हो? मन राहीलच. आत्मा रूपाने राहील. आणि आत्माचं काही दाखवता येत नाही. मग मग कशा रूपाने दाखवता येईल? मन ते. तर म्हणले आनंद, तिथे आनंद राहील. आनंदात रममाण राहील. म्हणजे आनंदात रममाण होण्याची जी अवस्था आहे ती ती आत्म्याची अवस्था आहे. मनाचं अमन झालं किंवा मनाचं उन्मन म्हणून ते म्हणतात उन्मनी अवस्था. योगात त्याला उन्मनी अवस्था. आणि म्हणून त्याला गतव्यथा, कुठलीही व्यथा, दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही. कारण तिथे मन नाहीच आहे. मन असेल तर तिथे दुःख होईल ना. म्हणून गतव्यथा असं म्हणतात. आता शेवटचं सांगतात सर्वारंभ परित्यागी. मगाशी किरणने प्रश्न विचारला, त्यांनी ते पद केलं म्हणून एवढे निरूपण वाढलं. काय त्यांनी चांगला प्रश्न विचारला आणि त्या अंगाने ते सगळं एक प्रगट झालं. सर्वारंभ परित्यागी योग यो भक्त यो मदभक्ता समे प्रिय. सर्वारंभ परित्यागी म्हणजे संसारात आता इकडून गेल्यानंतर मग संसारात काय काय करायचं, संसारात काय काय दिवे लावायचे, काय काय टेंबे मिरवायचे, ते तो संकल्प करायला लागतो. ज्याला संसार त्याला सर्वारंभ असं म्हणतो. पण तो त्याचा परित्याग करतो त्याला भक्त असं. ज्याला संसारात काही मोठं यश प्राप्त करून घ्यायचं आहे, खूप धन कमवायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे, खूप शिक्षण घ्यायचं आहे, खूप डिग्री घ्यायचं आहे, मोठ्या-मोठ्या पदावर काम करायचं आहे, खूप मान-सन्मान मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न त्याला करावे लागतात. याला सर्वारंभ म्हणतात. पण त्याचा जो परित्याग करतो, त्याला ते प्रयत्न करावेसे वाटत नाही किंवा त्याला अशा आकांक्षा त्याच्या मनात येत नाही. त्याला सर्वारंभ परित्यागी असं म्हणतात. पण याच्यात एक गंमत आहे. म्हणून आम्ही म्हणतो, "अरे तू धन कमव, सगळं कमव." पण हे सद्गुरूंच्या कार्यात आलं तर म्हणले सर्वारंभ परित्यागी होऊ शकतो. सर्वारंभाचा परित्याग. मग कुशाल तू कल्पना कर, की मला खूप धन मिळालं पाहिजे. अगदी असं श्रीमंत व्हायचं आहे, हे करायचं, ते करायचं. मोठं पद प्राप्त झालं पाहिजे. काही हरकत नाही, खुशाल कर. पण ते मला कशात करायचं आहे? सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्याचा उपयोग काही होत असेल, तर करायचं आहे, नाहीतर नाही करायचं. तर तू सर्वारंभ परित्यागी. तर त्याला सर्वारंभ परित्यागी. नाहीतर तू आपल्या मी लेखक व्हावं म्हणून सद्गुरूंचंच मटेरियल वापरून प्लेगरिझम करून करशील. तर ते म्हणले चुकीचं होईल. तेव्हा आम्ही पद केलं होतं. व्यर्थच संसारातील विक्रम. संसारात मोठे मोठे विक्रम करायचे असं मनुष्याला वाटत असतं. बघता हरीचा थोर पराक्रम. सं हरीचा थोर पराक्रम बघितला, सद्गुरूंचं चरित्र बघितलं थोर, अवतार चरित्र बघितले, संतांची चरित्र बघितली, ते खरे विक्रम आहे म्हणा. बाकी सगळे चक्रम आहे या संसारात. चक्रम भ्रमती मस्तके. व्यर्थच संसारातील विक्रम, बघता हरीचा थोर पराक्रम, झाला भक्तिमय जीवन क्रम. आणि त्याचा जीवनक्रम काय झाला? भक्तिमय झाला. तो जे जे काही करतो, तो धन कमावतो, भक्तीमध्ये खर्च करतो. तो काय काही लिखाण करतो, काही पदवी मिळवतो, तेच कार्यामध्ये त्याला उपयोगी येण्यासाठी. तो काही ग्रंथ लिहितो, कार्यामध्ये उपयोगी येण्यासाठी. स्वतःचं नाव होण्यासाठी नाही. तेव्हा झाला भक्तिमय जीवनक्रम. हरिस्मरणे कर्तव्य सर्व घे, भक्तिरूप तात्काळ. सगळं जे काही केलंय तू
संसारात किंवा इकडे. पण हरीचं स्मरण आहे, सद्गुरूचं स्मरण आहे. सद्गुरूच्यासाठी तू करतोय. धन सद्गुरूंच्या साठी कमवतो आणि त्यांच्यासाठी खर्च करतो. सगळं तुझी चातुर्य त्याच्यासाठी तू पणाला लावतो. सगळं जे काही करतो आहे ते भक्तिरूप घेतं. कसा मम होई सखा गोपाळ आणि मग असं केल्यामुळे परमेश्वर त्याचा सखा होतो. मग त्याची सख्य भक्ती घडते. तो मोठं यश प्राप्त करून घेतो, परंतु सद्गुरु कार्यामध्ये त्याचा उपयोग करतो. तो खूप धन कमवतो, परंतु सद्गुरु कार्यामध्ये खर्च करण्यासाठी तो करतो. तो मोठ्या पदावर काम करतो, मोठं पद मिळवण्याची इच्छा करतो, पण सद्गुरु कार्याला त्याच्या ओळखीचा उपयोग व्हावा म्हणून म्हणून आम्ही सांगतो, "अरे बाबा तुझी ओळख आधी दे." मी प्रिन्सिपल आहे, व्हाईस प्रिन्सिपल आहे. मी या कॉलेजमध्ये आहे. काय? मी जनरल मॅनेजर आहे. मी मार्केटिंग मॅनेजर. हे हे आधी सांगावं मला आम्हाला नेहमी सांगायचे, की त्याचं ते जो सांगतो, तो म्हणले त्यांनी भक्तिरूप होतं. तेच त्याचं सगळं सांगणं भक्तिरूप होतं. त्याला अहंकाराचा वारा लागत नाही. तो मोठ्या पदावर काम करतो, पण सद्गुरु कार्याला त्याच्या ओळखीचा उपयोग व्हावा म्हणून तो मान-सन्मान मिळवतो. परंतु सद्गुरूच्या कार्यात सद्गुरू त्याचा सन्मान करतात. त्याचंच प्रेम, कृतज्ञता वाढवण्यासाठी त्याचा सन्मान का करतात? आम्ही सन्मान केला सगळ्यांचा. का? तर त्याचं प्रेम वाढलं पाहिजे, त्याची कृतज्ञता वाढली पाहिजे याच्यासाठी. असा भक्त मला अत्यंत प्रिय होतो, असं भगवान सांगतात. शेवटी काय? असा जो भक्त आहे, हे गुण ज्याच्या ठिकाणी असा जो भक्त आहे, तो मला अत्यंत प्रिय होतो, असं भगवान या श्लोकात सांगतात. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. श्री गुरुदेव दत्त.